की तू स्टेजवर आली की लोक जे पागल होतात, म्हणजे ते 10-12 बाउन्सर्सला सुद्धा आवरत नाही, एवढं ती जी क्रेज आहे तुझी. तर मग सुरुवातीला तर हे इतकं सोपं नसेल, तुझे ते क्रेज लोकांमध्ये निर्माण करणं असेल किंवा लोकांपर्यंत पोहोचणं. तर सुरुवातीचे दिवस म्हणजे नक्की कसे होते तुझे या क्षेत्रात येण्याआधी? ते अचानक झालं. अचानक माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला. लोकांना तुला भेटायचं असतं, तर कधी त्याचं दडपण निर्माण होतं का, की भीती वाटते? भरपूर. हा पॉडकास्ट तुझ्या आयुष्यातला पहिलाच इंटरव्ह्यू. फर्स्ट आहे. हां, तर मला भीती वाटते ह्या सगळ्या गोष्टी. तर तुझं मॅक्सिमम तू एका महिन्यामध्ये किती शो केले? मी पूर्ण 30 दिवस शो केले. मग असं काय इन्सिडेंट घडलाय का, म्हणजे तुला असं एकदम असा शॉकिंग असा इन्सिडेंट झालाय फॅन सोबत एखाद्या? हो, एक फॅन आहे. मी फोटो नव्हता दिला तर माझ्यासमोर त्याने हात कापून घेतला होता. सपोर्ट तर मला लहानपणापासून कोणीच नाही केलाय. तर मी स्वतः माझ्या पायावरती उभी राहिली आहे. प्लस 10 मुलींची जबाबदारी ही माझ्यावरती असते. मग आता राधा, तुझे एवढे सगळे फॅन आहेत, एवढे चाहते आहेत, तर आता त्यांच्या मनात हा पडलेला मोठा प्रश्न आहे की राधा पाटील सिंगल आहे का? स्टेजवरती चढायच्या आधी मी त्या भंडाराचा एक टिक्का लावल्याशिवाय कधीच आजपर्यंत चढली नाही. मग ज्यावेळेस ही लोक तुला पाहतात, तर त्याचं जो नृत्य पण पाहतात, आणि काही लोकांना वाटतं की तू अंग प्रदर्शन करते फक्त. तर मग तुला काय वाटतं की लोक तुझं डान्स पाहायला येतात का, लोक फक्त तुझं नृत्य प्रदर्शन व्यतिरिक्त तुझं अंग प्रदर्शन म्हणूनच बघतात तुझ्याकडे? ज्यावेळेस गोष्ट तुझ्या फिगरकडे पाहण्याची येते, तर कुठं तुला इन्सिक्युअर नाही वाटत का लोक तुझ्या फिगरकडे बघतात त्यावेळेस? म्हणजे त्या लोकांनी तुला असं वाटतं का की कुठेतरी डान्समध्ये अश्लीलता आणलेली? हां, आणि अश्लीलता त्यांनी आणली आणि माणसांनी पब्लिकनी त्याला उचलून धरलंय. आम्ही जर चांगलं करतोय पण आम्हाला पण वाईट नजरेनेच बघितलं जातं. एक डान्सर म्हणून, कलावंत म्हणून बघणं कमी झालं लोकांचं, आणि एक अश्लील हरकती करणाऱ्या मुली म्हणून जास्त बघितलं जातं. हे तुला खरं वाटतंय का? हो, वाटतं. राधा पाटील विरुद्ध गौतमी पाटील अशी काही स्पर्धा आहे का नक्की तुमच्यात? येस, ऑब्विसली आहे. तू ज्या घाणेरड्या पद्धतीने असं म्हणजे बोलतात ना की ट्रॉली शो, त्याच्यावरती जो घाणेरडा तू डान्स केलाय तेवढं घाणेरड्या पद्धतीने आम्ही केलं नाही आणि आम्हाला संस्कार पण नाही आहेत. मी नाही त्यातल्याने कडीला वाचली. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी उत्कर्ष कुदळे घेऊन आलेलो आहे एक तडफदार धमाकेदार असा पॉडकास्ट. असं का बोलतोय? आज आपल्यासोबत जी व्यक्ती आहे ती खूपच खास आहे. ती आजकालच्या तरुणाईचा जीव की प्राण आहे. सगळ्यांच्याच मनावरती राज्य करणारी, आजच्या तरुणाईची आन बान शान अशी ती व्यक्ती आहे. म्हणजेच आजची आपली गेस्ट आहे माझी क्यूट गोंडस अशी मैत्रीण राधा पाटील. आज राधा भरपूर गोष्टींबद्दल बोलणार आहे. तिने तिच्या लव्ह लाईफबद्दलचे काही किस्से सांगितलेले आहेत. ती कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, काय काय चालू आहे त्यांचं, ती कुठल्या मूवीमध्ये येणार आहे, आणि एक मोठी अनाऊन्समेंट तिने या पॉडकास्टमध्ये केली आहे जी तुम्हाला बघायला मिळेल. तर नक्की हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा आणि तिच्या नजरेतून समजून घ्या की लावणी करणारी व्यक्ती ही एक कलाकार आहे का फक्त एक अश्लील डान्सर आहे. चला तर मग स्वागत करूया आता आपण राधाचं. राधा, स्वागत आहे तुझं गप्पा कट्टावरती. काय चाललंय सध्या मग राधा, तुझं काय शेड्यूल असतं दिवसभराचं? सध्या आता तरी शूट शो हे चालू आहे. अच्छा, म्हणजे शूट्समध्ये कुठलं मूवीचं शूट चालू आहे काय नक्की? सॉन्ग शूट चालू आहे. मूवी लवकर येणार आहे माझी. एक मी साईन करणार आहे थोड्याच दिवसामध्ये. मराठी मूवी असणार आहे ती. तर तो पडदा खूप मोठा आहे. डायरेक्टर वगैरे पण ते खूप फेमस आहे. आता मी नाही सांगणार पण तुम्ही बघणारच आहे. म्हणजे नक्कीच आता तू या पॉडकास्टच्या माध्यमातून तू एका मूवीमध्ये येते हे आता घोषणा केलेली आहे तसं महाराष्ट्राला. तर आता पुढं आपण जाऊया. तर तुझं जे काम आहे, जे लावणीचा डान्स फॉर्म तू करते स्टेजवरती परफॉर्म, तर आजकाल आम्ही बघितलं की सगळीकडं सोशल मीडियावर बघितलं तर सबसे कातील राधा पाटील, लहान मुलांपासून सगळ्यांचं चालू आहे. तर आता हे ज्यावेळेस फॅन मुवमेंट वगैरे होतात की लहान मुलं येतात किंवा काही वयस्कर असतील, काही वेगवेगळ्या वयोगटातले तुझे फॅन्स आहेत, ते तुला ग्रीट करतात येऊन,
तर कसं वाटतं मग त्यावेळी त्यांच्याशी बोलताना? काय वेगळी फिलिंग असते नक्की? छान वाटतं. आधीच्या काळामध्ये जसं लावणी होती बेसिकली सगळे म्हणजे पब्लिक होते ते असे वयस्कर वगैरे होते. आता ट्रेंड थोडा बदलला आहे. सो सगळे मुलं यंग मुलं असतात. आम्ही त्यांना पाहिजे तसं आम्ही डान्स करतो. म्हणजे त्यांना जसं आवडेल. हिंदी सॉन्ग्स, लावणी, मराठी असं जे ट्रेंडिंगला आता चाललंय तसं. तर आमचा शो तसा आहे. काहीतरी असं वेगळा. ओके. म्हणजे असं पारंपरिक जे लावणीचा प्रकार होता. पारंपरिक पण आहे म्हणजे एक दोन असे सॉंग्स आहेत लावणी जे पारंपरिक आहे तर आम्ही पारंपरिकच दाखवतो कारण की महिला पण बघायला येतात. बरोबर. सो आम्ही तसंच दाखवतो पारंपरिक एकदम. जसं की पारंपरिक आधीच्या काळामध्ये केस बांधून घुंगरू वगैरे बांधून असं प्रॉपर येणं तसंच मी प्रॉपर येते. तसे आमचे 2-3 सॉन्ग आहेत की आधीच्या काळामध्ये असतात तशा टाईपमध्ये. तर तसंच आम्ही येतो. ओके. आणि मुलांसाठी तर आम्ही मॅशअप वगैरे बनवतो. असं म्हणजे त्यांनी पण नाचलं पाहिजे असं. असा आमचा शो आहे. पण मग आता मी बघितलेलं आहे की तरुणाई खूप पागल आहे म्हणजे तुझ्यासाठी, हां. की तू स्टेजवर आले की लोक जे पागल होतात म्हणजे ते 10-12 बाउन्सर्सला सुद्धा आवरत नाही, एवढं ती जी क्रेज आहे तुझी. तर मग सुरुवातीला तर हे इतकं सोपं नसेल तुझे ते क्रेज लोकांमध्ये निर्माण करणं असेल किंवा लोकांपर्यंत पोहोचणं. तर सुरुवातीचे दिवस म्हणजे नक्की कसे होते तुझे ह्या क्षेत्रात येण्याआधी? आय थिंक मी 7वीला काहीतरी स्टार्ट केलं होतं शोज करणं. तेव्हा मी शिवाजी महाराजांचं जे ॲक्ट असतं त्याच्यामध्ये मी काम केलं होतं. ओके. असंच पाठीमागे झेंडा वगैरे घेऊन. तेव्हा डान्स वगैरे एवढा हां, येत हां, हां, नव्हता. हां. मग नवीन नवीन थोडंसं डान्स वगैरे शिकली. मग त्याच्यानंतर असं 10वी झाल्यानंतर काहीतरी माझी 10वीचे पेपर्स झाल्यानंतर मी कोल्हापूरला गेली होती. ओके. मग तिथे कोल्हापूरला गेल्यानंतर मी थोडंसं ऑर्केस्ट्रा वगैरे ह्याच्यामध्ये मी थोडंसं डान्स शिकली प्रॉपर. वेस्टर्न काय असतं, लावणी काय असते असं. मग ते शिकल्यानंतर हळूहळू प्रत्येक गावामध्ये जाणं तेव्हा म्हणजे मी डायरेक्ट लीड हिरोईन बनली होती तिथे. जो ओके. आपला बॅनर असतो हां, त्याची. हां, 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 हां. गेल्यानंतर मग हिरोईन झाल्यानंतर मग थोडंसं मुलांना आवडायला लागलं ते. आणि मला माहीत नव्हतं की खरंच माझं नाव असं होईल. ते अचानक झालं. अचानक माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला. तेव्हा तर मला इंस्टाग्राम म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं. आता 3 वर्ष झाले. 3 वर्षाआधी माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्यानंतर मी असं सहज एक शो घेतला चाकणमध्ये पुण्यात. मी म्हटलं तेव्हा काहीतरी खूप कमी बजेटमध्ये मी शो घेतलेला 3 मुलींसोबत. ओके. मग तो शो पण माझा खूप व्हायरल झाला. म्हणजे खूप फेमस त्याचे व्हिडिओज वगैरे मला यायला लागले. मग तेव्हापासून मी स्टार्ट केलं शो घेणं. तेव्हापासून आता शो घेते स्वतःचा. चांगलं आहे, चांगलं आहे. नाही, अशीच तुझी प्रगती हो अजून जास्तीत जास्त. तर आता तुला मला हे विचारायचं आहे की तुझं जे सुरुवातीचे दिवस होते या करिअरकडे येण्याआधी, तर मग तुझं शिक्षण कुठपर्यंत झालंय आणि काय कसं आहे? माझं 12th कंप्लीट झालं. मला आत्ता असं वाटतं की पुढे शिकू. तर अजून मी परत ग्रॅज्युएशन तरी मी कंप्लीट करणार आहे थोड्या आता ॲडमिशन वगैरे घेऊन हळूहळू. अच्छा. आणि तुझा वाढदिवस वगैरे कधी असतो? म्हणजे तुझ्या चाहत्यांसाठी गरजेची गोष्ट आहे. 3 डिसेंबरला असतो. आता येणार आहे गिफ्ट घेऊन या. हा, म्हणजे 3 डिसेंबरला राधाला तुम्ही गिफ्ट पोचवा. गिफ्ट घेऊन या. नक्की जिथे भेटेल तिथं गिफ्ट द्या आता तिला. हो. तर आता ज्यावेळेस लोकांचा असा म्हणजे गठ्ठाच्या गठ्ठा येतो की आम्हाला तुझ्यासोबत फोटो काढायचे आहेत, सेल्फीज काढायचे आहेत, लोकांना तुला भेटायचं असतं, तर कधी त्याचं दडपण निर्माण होतं का, की भीती वाटते? भरपूर खूप भीती वाटते कारण की पुण्यामध्ये तर शो होतच असतात म्हणून काय एवढं वाटत नाही. पण मी असं कोणाला असं इग्नोर नाही करत. प्रत्येकांना फोटो देऊनच जाते कारण की ते माझ्यासाठी आलेले असतात. खूप लांबून लांबून येतात आणि तर ते माझ्यासाठी येतात. सो मी माझ्या बाउन्सरांना सांगून ठेवते की जर फोटोज काढायचे असेल तर व्हॅनिटीच्या बाहेर त्यांना थांबवा मी आल्यानंतर. आणि मी प्रत्येक मुलाला फोटो दिल्याशिवाय जात नाही. फोटो देते, त्यांच्याशी छान गप्पा वगैरे मारणार आणि मग मी माझ्या गाडीमध्ये बसून जाते. पण आपलं म्हणजे गावा साईडचा जो भाग असतो त्या साईडला कधीतरी शो होतात म्हणजे यात्रा जत्रा तेव्हा कधीतरी शो होतात. मग ते लोक असं बघून अरे काय करू नाही आत्ताच फोटो पाहिजे आत्ताच पाहिजे असं. मग तेव्हा खूप भीती वाटते की अरे हे लोक काय पण करू शकतात काहीही करू शकतात असं भीती वाटते. मग असं काय इन्सिडेंट घडलाय का, म्हणजे तुला असं एकदम असा शॉकिंग असा इन्सिडेंट झालाय फॅन सोबत एखाद्या? हो, एक फॅन आहे. आय थिंक तो कुठे राहतो माहीत नाही मला. पण पुण्याला शोला एकदा मी फोटो नव्हता दिला तर माझ्यासमोर त्याने हात
कापून घेतला होता. तर मी फोटो दिला नाही म्हणून हात फोटो कापला. नाही दिला होता म्हणून. आणि खूप गर्दी होती तिथे, तर पॉसिबल नव्हतं की त्या मुलापर्यंत मला पोचणं किंवा त्याला पॉसिबल नव्हतं माझ्यापर्यंत पोचणं. त्याने मला व्हॅनिटीमधून असा हात दाखवला. आय थिंक चावी होती का काय होतं माहीत नाही त्याच्या हातामध्ये. त्याने पूर्ण असं कट केलं आणि असं रक्त, मला खूप भीती वाटायला लागली. अरे बापरे. मग मी माझ्या बाउन्सरला सांगितलं की त्याने हात कापला आहे, त्याचं पूर्ण रक्त दिसतंय मला, त्याला बाजूला घ्या, नाही तर काही पण करा. मग त्याला बाजूला घेऊन त्याला काहीतरी पट्टी वगैरे आम्ही लावली होती आणि त्याला सांगितलं असं नको करूस, म्हणजे फोटोसाठी काय एवढं, तू मग फोटो डान्स दिला का नाही शेवटी त्याला? हा दिला. त्यांनी त्याच्या ब्लडने काहीतरी पेंटिंग माझी काढून आणली आणि ती माझ्या घरामध्ये अजून पण आहे. अरे बापरे. एवढं खूपच डाय हार्ड फॅन होता म्हणजे तू. खूप जास्त. म्हणजे समोर तो जर हात कापून घेते म्हणजे काय आहे असं. अरे बापरे, म्हणजे खूप लोकांचा जीव एक वेगळ्याच प्रकारचा आहे राधा तुझ्यावरती. हो. मग आता तुला ज्यावेळेस असं तू फिरत असते महाराष्ट्रभर, तर मग असं कधी वाटत नाही का यार इकडे गेले तर मला प्रायव्हसी राहत नाहीये काय? नाही, असं काय नाही वाटत. म्हणजे मी गपचूप जाते असं लोणावळा, गोव्याला, असं म्हणजे विला घेऊन राहते. म्हणजे विलाच्या बाहेरच नाही निघायचं आणि कोणाला सांगायचंच नाही की मी इथे आली आहे म्हणून. तसं खूप प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे मी माझी गाडीसुद्धा कोणाला दिसली ना, म्हणजे मला माहीत नव्हतं की माझ्या गाडीचा नंबर पण लोकांना माहिती आहे. वाघोली साईडला आम्ही काहीतरी शिरूर साईडला शोला जात होतो, तेव्हा 5-6 गाड्या माझ्या मागून आल्या. तर मला वाटलं की ठीक आहे, फोटोज काढायला आले. तर ते आले, शॉर्ट बीट काढला, फोटोज पाहिजे फोटो. आम्ही थांबत नव्हतो ना, की कसं थांबणार, रात्रीची वेळ आहे, मुली पण असतात गाडीमध्ये. तर थांबले नाही, शर्ट वगैरे काढला, नाही मला फोटोज पाहिजे, फोटो पाहिजे. ठीक आहे, खिडकीमधून असा फोटो दिला आणि म्हटलं ठीक आहे तुम्ही जावा. तरी पण पूर्ण शिरूर क्रॉस केल्यानंतर मग ते गेले. खूप एवढ्या लांबपर्यंत आले होते. स्केरी अनुभव होता थोडासा. खूप म्हणजे भीती वाटते ह्या गोष्टींची. अजून म्हणजे एवढं मला नॉलेज नाही ह्या सगळ्या गोष्टींचं ना, म्हणून भीती वाटते थोडंसं. कारण की मोठं आपल्यासोबत कोण नसतं, कारण की सपोर्ट तर मला लहानपणापासून कोणीच नाही केलं आहे. तर मी स्वतः माझ्या पायावरती उभी राहिली आहे. प्लस 10 मुलींची जबाबदारी ही माझ्यावरती असते. जर कुठल्या मुलांनी दगड जर गाडीवरती फेकून गाडीला मारला, चुकून काच फुटून जर मुलींना लागला, तर ती जबाबदारी माझ्यावरती, त्यांच्या घरचे मला विचारणार ना. मग ते सगळं भीती वाटत असते थोडीशी असं. नक्कीच, म्हणजे फॅन्स जेवढे तुझ्यावर प्रेम करतात, तर ते प्रेम कधीतरी स्वीकारताना पण भीती भीती वाटते. हो, की काही होऊ शकतं, काही करू शकतात ते लोक, काहीच सांगता येत नाही. भारी आहे, म्हणजे असे वेगळे छान किस्से आहेत. वाटतं, पण म्हणजे हे मला छान वाटतं की एवढं प्रेम करतायत लोक. म्हणजे म्हणजे अगोदर कसं की अरे यार, डान्स करून झाल्यानंतर पेमेंट घ्या आणि आपापल्या घरी जावा बस. बरोबर. पण आता कसं आहे, शो झाल्यानंतर मॅडम कुठल्या हॉटेलवरती आहेत त्या हॉटेलवरती खाली 1 तास थांबणं आणि फोटो घेऊनच जाणं, असं आहे मुलांचं. त्यांना ते लीक पण होतं तुम्ही कुठं राहता म्हणजे वगैरे शो संपल्यानंतर आम्ही थोडा वेळ असं व्हॅनिटीमध्ये पूर्ण फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही तिकडनं मग हॉटेलवरती जातो. मग काही मुलं असतात की गाडी घेऊन थांबतात, मॅडम कुठल्या हॉटेलला जाते, आणि नियर बाय आम्ही जवळच्या जवळच हॉटेल चेक करून तिथेच स्टे करतो. मग तिकडनं गाडी घेऊन येणं मागे, मग गाडी म्हणजे हॉटेलच्या खाली थांबणं. मग पूर्ण पॅकिंग झाल्यानंतर भले ते 2 तास जरी मला लागले तरीसुद्धा 2 तास ते लोक थांबणार आणि फोटो काढून जाणार, असे मुलं आहेत. बापरे. असं आणि कधी एखादी चिमुकली फॅन किंवा फॅन असा भेटलाय का? हो, मी तिला व्हॅनिटीमध्ये घेऊन जाते. मग असं लहान मुली जर भेटल्या ना, खूप मिळतात. मग व्हॅनिटीमध्ये घेऊन जाणं, चॉकलेट तर सर्वांकडे असतंच, मग चॉकलेट देणं, तिच्याशी थोडंसं गप्पा मारणं, मग तिला पाठवणं असं. अच्छा, नाईस नाईस. मग आता राधा, तुझे एवढे सगळे फॅन आहेत, एवढे चाहते आहेत, तर आता त्यांच्या मनात हा पडलेला मोठा प्रश्न आहे की राधा पाटील सिंगल आहे का? हो, ऑब्व्हियसली सिंगल आहे. म्हणजे मला जी माझी फॅन्स आहेत त्यांच्यासाठी मी रिलेशनमध्ये खरं तर येत नाही आहे. कारण की जर त्यांना कळलं राधा पाटील रिलेशनमध्ये, मग ते म्हणणार यार काय हिच्यावरती प्रेम करू, मग ही ऑलरेडी एंगेज आहे कोणाला तरी. शिट, चान्स गेला असं होईल त्यांना. हो, शिट यार. म्हणजे मुलांसाठी लग्न तर करणार, पण कसं आई बोलेल त्याच मुलासोबत. अच्छा, म्हणजे आईच्यावर जास्त जीव आहे तुझा, आईचं ऐकतो तू. आई
पप्पा डेंजर आहेत थोडेसे, की म्हणजे मलाच माहित नाही ते लोकांनी आता मला कसं काय एक्सेप्ट केलं ह्या डान्सच्या माध्यमातून. म्हणजे असं काय होतं, लाईक ऍक्सेप्ट नव्हतं केलं का तुला आधी आई नाही, वडिलांनी? अजिबात नाही, अजिबात नाही. ॲक्च्युली मी अशी बाहेर शोला वगैरे जायची तर मग तू बाहेरच राहायचं, तू घरात नाही यायचं. रात्रीचे 10 वाजले तुला यायला. मुली कोण एवढा वेळ बाहेर राहतं का? मग हळूहळू ते म्हणजे गावाकडे राहणारी लोकं. मग पप्पा तर ऑलरेडी मुंबईमध्येच होते. मग आई गावाकडे राहायची. मग लग्न झाल्यानंतर आई आली तर अशी थिंकिंग अशीच की मुलींनी 7 पर्यंत घरामध्ये पाहिजे. मग आम्ही 4 बहिणी. सो 4 बहिणी आहेत, नाव खराब होईल, तुम्ही लोकं बाहेर नका जाऊ, असं तसं. हे सगळं खूप मामा वगैरे. तरी पण मी मार खायची खूप, तरी पण शो करायची. बापरे, म्हणजे सुरुवातीला शो करायची त्यावेळेस आई वडिलांना आवडत नव्हतं, आता तर आता मिनिमम काहीतरी 3 वर्ष झाले असतील. मम्मीने एक्सेप्ट केले, ठीक आहे तू कर, जा कर असं. म्हणजे नाहीतर 3 वर्ष तू जे एस्टॅब्लिश केलं स्वतःचं नाव इंडस्ट्रीमध्ये, हो. सेलिब्रिटी आता तुला भेटतात, हां. तुझ्यासोबत पण फोटोज व्हिडिओज ते तेही तिला काढतात. छान वाटतं, आईला ते छान वाटतं, की म्हणजे असं एक असतं ना की घरामध्ये कोण बघणारं नाहीये, म्हणजे मुलगा नाहीये, फक्त 4 बहिणी आहेत. तर मग मोठी ताई वगैरे ह्या लोकांचं लग्न झाल्यानंतर खूप टेन्शन यायचं की आई बाबांचं कसं होईल माझं पण लग्न झाल्यानंतर. मग थोडंसं असं मीच सुरुवात केली, तिला मी समजावत आली की मी शो करून पैसे कमवून तुला मी खूप छान ठेवेल. आणि आता अशी सिच्युएशन आहे, मी त्या लोकांना घराच्या बाहेर पण नाही पाठवत, फक्त घरामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते सांगा, फक्त घरात. बाबांना पण नाही आणि आईला पण नाही. म्हणजे आता तू त्यांचा राजा राणीचा संसार केला बस हां, त्यांना म्हणजे गाडी सुद्धा आहे, ड्रायव्हर सुद्धा आहे. त्यांना जिथे जायचं असेल त्यांनी फक्त ड्रायव्हरला सांगायचं की मला इथे जायचंय, बस. बस एकदम सेट. एकदम भारी. म्हणजे आई वडिलांची सगळी फक्त काळजी आई मिटली आता. वडिलांसाठी मी हे करते. मला असं नाव करायचं आहे किंवा मला खूप काय करायचं असं माझ्या डोक्यामध्ये कधीच नव्हतं. फक्त पैसे कमवून आई वडिलांना खूप सुखी ठेवायचं आहे आणि पप्पांना कधी कामाला नाही पाठवायचं आहे, ना आईला पाठवायचं आहे. हेच लहानपणापासून माझ्या डोक्यात हेच. मी 7वीला असल्यापासून म्हणजे खूप मला समजायला लागलं की थोडेसे पैसे साचवून आईसाठी मी काहीतरी घेऊ शकते, मग बाबांसाठी मी काहीतरी करू शकते, असं मला लहानपणापासून वाटायचं आणि मी आता ते सगळं केलंय. नाही, म्हणजे समजून येतंय की तुझ्या आई वडिलांवरती किती जीव आहे. खूप खूप जास्त वीक पॉईंट येतं माझं. असं मला कोणी विचारलं ना, अरे यार आई, असं वाटतं. लग्न करून कुठे जावशीच वाटत नाही, फक्त आई असं. अच्छा, मग आता तू एवढं सगळं करते, तर तुझं काही स्पिरिच्युअल पण कोणत्या देवावरती विश्वास आहे का? कुठल्या एका विशिष्ट देवाची तू प्रार्थना वगैरे करते का? मी बाळूमामांना खूप मानते. कोल्हापूरच्या पुढे आदमापूर म्हणून गाव आहे, तिथे बाळूमामांचं जिवंत समाधी आहे त्यांची आणि मी त्यांना खूप मानते. म्हणजे मी जेव्हा काहीच नव्हती त्याच्यानंतर मी फक्त एक मला स्वप्नामध्ये त्यांचं स्वप्न येत होतं की तू ये माझ्याकडे, असं मला त्यांची मूर्ती वगैरे दिसत होती. आणि मग त्यांची जिवंत समाधी आहे तिथे, अशी मूर्ती वगैरे दिसायची मला. पण हे सगळं काय माहीत नव्हतं की देवाचं वगैरे. मग गेल्यानंतर मला असं खूप छान वाटलं आणि मी जे मागितलंय ना आजपर्यंत ते माझं पूर्ण झालंय. आजपर्यंत जे मागितलंय ते. बापरे. असं म्हणजे तिथं बाळूमामांचं जे मंदिर आहे ते तुला बेसिकली तुझ्या इच्छा पूर्ण होतात तिथं गेले की? पूर्ण जे पण मी म्हणजे मनापासून मी जर प्रार्थना केली की मामा मला हे असं झालंय, ते माझं दुसऱ्या दिवशी कंप्लीट झालंय. अनुभव आहे मला या गोष्टीचा. आणि म्हणजे देवींच्या इथे हळद कुंकू जे असतं, तर मामांच्या इथे भंडारा असतो येलो आमच्या कलरचा. जेजुरीला पण भंडारा असतो. हां, तर भंडारा असतो आणि त्या भंडारामध्ये एवढी पॉवर आहे की आधी कसं शोला वगैरे जाणं आणि आमचा जो मेकअप असतो, घुंगरू, हे सगळं चांगलं नसतं. अट्रॅक्शन्स होतात त्या गोष्टींनी. तर आम्ही दिल्लीला मी शोला गेली होती, तेव्हा तिथे मला असं खूप निगेटिव्ह वाटत होतं. असं मला कोणतरी आवाज देतंय, कोणतरी बोलवतंय असं. मग त्या बाळूमामांच्या भंडारामध्ये एवढी पॉवर आहे की ते घेऊनच फिरते की असं काय झालंच नाही पाहिजे. कारण की मुली पण असतात ना सोबत, कोणाला काय झालं तर सांगता येत नाही. आणि स्टेजवरती चढायच्या आधी मी त्या भंडाराचा एक टिक्का लावल्याशिवाय कधीच आजपर्यंत चढली नाहीये. म्हणजे तू कुठे जरी स्टो केला, कितीही कुठे मेकअप सुद्धा. असला तरी मी एक shoot टिक्का मध्ये भंडाऱ्याचा सुद्धा, असतो तुझ्या हां, कपाळाला. असतो.
मी एक टिक्का लावल्याशिवाय मी स्टेज चढतच नाही. आणि असं मोठं काम कुठे करायचं असेल तर बाळू मामाच्या नावानं चांग भलं बोलून मग पुढे स्टार्ट असं. वा. मग तू कधी असं जेजुरीला आली आहे का दर्शन घ्यायला खंडोबाचं? नाही अजून तरी. यायचं? ज्योतिबा वगैरे इथे सगळीकडे गेली आहे मी. हा नाही, आम्ही माझा शो होता तर मी जाणार होती, पण असं असतं ना 10 नंतर ते बंद झालं होतं. 9 वाजता बंद होतं मंदिर. हा, मग ते आम्ही बाहेरून दर्शन वगैरे करून गेलोय, पण आतमध्ये अजूनपर्यंत नाही गेले असं. ठीक आहे, आता माझं गाव आहे जेजुरी, मी नक्की तुला बोलवल. आपण हो नक्की. पहाटेची पूजा वगैरेच करू तुझ्या हाताने, म्हणजे तुला पण जास्त गर्दी नाही मिळणार. हो, छान. ही हिंट आहे जेजुरीकरांसाठी. राधा येते कधीतरी जेजुरीत आता. हो, येईल ना. तर आता तुझी स्पिरिच्युअल साइड ही तुझ्या सगळ्या फॅन्सला समजलेली आहे. तुझी श्रद्धा कोणत्या देवावरती आहे नक्की. त्यांना ह्या गोष्टी माहीतही नसतील की कुठं जाते राधा, नेमकं तिचं आयुष्यात जो एवढा स्ट्रेस चालू असतो आपलं, तर त्यातून तिला कशी मोकळीक मिळते, ती काय करते. तर आता फिरताना तुझं असं होतं की तू कामामुळे भरपूर फिरते. हो, आज ह्या जिल्ह्यामध्ये, उद्या त्या जिल्ह्यामध्ये, असं पूर्ण महाराष्ट्रभर, देशभर तुझे दौरे चालूच आहेत हा. कामासाठी. पण ह्या सगळ्यामधून स्वतःसाठी वेळ कसा काढते आणि कुठली गोष्ट करते अशी की शांत वाटतं तुला, जरा मोकळं? झोप. दिवस जर एखादा असा गॅप भेटला ना तर मी 24 तास पण झोपू शकते. म्हणजे आता जर मी गेली आहे घरी 12 वाजता, मग मोबाईल वगैरे बघून 2-3 वाजतात, ठीक आहे. 3 वाजता झोपली, दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6ला मला जाग येणार. दुसऱ्या दिवशी खूप एवढा वेळ झोपते? खूप, म्हणजे खूप झोपते. मलाच माहित नाही मी एवढी का झोपते. खूप झोपते. डेंजर. झोपायला खूप आवडतं, म्हणजे खूप झोप. आता शोमुळे वगैरे तर झोप वगैरे होत नाही. आणि जर कधी घरी गेलो, आईच्या हाताचं जेवण आणि ती झोप, खूप जास्त सुकून आहे त्या गोष्टीमध्ये. आता आईच्या हातच्या जेवणाचा विषय निघलाच आहे, तर मग काय खायला आवडतं तुला? मटन, चिकन, मासे? चिकन खूप आवडतं, फिश पण खूप आवडतं, नॉनव्हेज खूप जास्त आवडतं मला, खूप जास्त. आणि मी खानदेशी आहे, तर आमच्या साईडला डबूक वड्याची भाजी खूप फेमस आहे. भजींची भाजी, भजी असते आपली, भजी असते नॉर्मल, तशी भजींची भाजी असते. ती भाजी, बाजरीची भाकर कूस करून त्याच्यामध्ये खाणं खूप आवडतं. असं मस्तपैकी चुरून वगैरे? चुरूनच, हां चुरूनच. भले ते चिकनचा रस्सा जरी असला ना, कोण म्हणजे आता शो संपलाय आणि मला असं हॉटेल दिलंय छान, तिथे भाकरी, चिकनचा रस्सा वगैरे, मग बाजूला खूप फॅन्स लोक थांबलेत, तर सगळ्यांना इग्नोर करून भाकर बिकर चुरून खाण्याची मज्जाच खूप वेगळी. सगळे लोक, काही लोक असे बोलतात, अरे ती बघ कशी खाते. जाऊ दे, खावा. मला काही फरक पडत नाही, भूक लागली की संपला भूक विषय. लागलीये, काय करणार. मग तुझं असं काही स्पेसिफिक डाएट नाहीये का की त्याच्यावरती तू फोकस ठेवते, तुझी फिगर वगैरे सगळं मेंटेन राहायला, व्यायाम वगैरे? नाही, मला खूप लोक मला मेसेज करतात, मुली पण खूप मेसेज करतात की दीदी तू काय खातेस, तुझी फिगर एवढी मेंटेन आहे, असं तसं. पण असं काहीच नाही आहे. मला जास्त असं चिकन, भाकरी हे सगळं खायला खूप आवडतं. आणि कालचं जेवण आज खायला तर अजून आवडतं, हेच खाते मी. दुसरं मला असं म्हणजे फ्रूट्स वगैरे हे पण नाही आवडत जास्त. मग तुझं पुण्यातलं कुठलं ठिकाण आवडीचं आहे चिकन मटन खायचं असेल तर? पठारे हॉटेल, अजून तोरणा हॉटेल, आणि कोल्हापूर साईडला 7-12 हॉटेल. हां, ते हायवेवरतीच आहे. हां, असे हॉटेल आवडतात. अच्छा, मी तुला अजून एक प्लेस सजेस्ट करू शकतो. जर तुला कोल्हापुरी चिकन किंवा मटन खायचंय तर पुण्यामध्ये देहाती म्हणून एक आहे. देहाती आताच जाऊन खाते संध्याकाळी. ते एक आहे. आणि कोथरूडमध्ये एक आहे, 7-8 टाईपचं मटन चिकन मिळतं, तर ते पण सुंदर आहे. लाड म्हणून आहे. अच्छा. म्हणजे आमचे एक गेस्ट आले होते आता मागच्या याला, तर आम्ही दोघे तिकडच गेलतो. ते त्यांचा बिझनेस 1400-1500 कोटीचा आहे, आणि ते चिकन खाताना मी त्यांना बघितलं, मी शॉक झालो, एवढं असं भाकरी वगैरे चुरून. तसंच खाते, पण मी जाताना सांगून जाते हॉटेलवाल्यांना, ते सगळं खाल्ल्याला नका टाकू, कारण की कॅमेरा चालू असतो, हे काय माहित नाही, जेवणामध्येच गुंग एकदम, की खायचंय बस. मग आवडतं ठिकाण कोणतं आहे तुझं फिरायला जायला? मी असं जास्त फिरली नाहीये,
माझा बड्डे होता तेव्हा मी लोणावळ्यामध्ये गेले. फक्त लोणावळा नॉर्मल थंड वातावरणामध्ये जायचं असेल तर महाबळेश्वर. अच्छा, मग तू तिथं लाईक मित्रमैत्रिणींसोबत जाते? मित्र मला एक पण नाहीये. काय सांगते? हां, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये खरंच नाहीये कोण. फक्त माझ्या ग्रुपच्या मुली आणि कॉलेज टाईम आणि स्कूल टाईममध्ये ज्या मुली होत्या, ज्या माझ्या मैत्रिणी, त्यासुद्धा आता कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत. तर आता जे ग्रुप आहे माझा तेच माझ्या मैत्रिणी असं. अच्छा, मग आता मैत्रिणी आहेत म्हणजे तुला कॉलेजच्या, मित्र नाही आहेत? मित्र म्हणजे मित्र कॉलेजचे वगैरे नाही आहेत. असं कॉन्टॅक्टमध्ये थोडेसे म्हणजे बघायला गेलं तसं दादा वगैरे आपण ज्यांना बोलतो तेच असं. असं मित्र की तो मला कुठेतरी बाहेर घेऊन फिरायला जाणं असं कोण मित्र नाहीये. म्हणजे असं प्युअर फ्रेंडशिप वाली दोस्ती नाहीये. हा, म्हणजे त्याला दादा बोलणं किंवा दादाच बोलणं. हा, म्हणजे तू सगळ्यांना दादाच बोलते बेसिकली, मित्र नाहीच असं कोण. जाऊ दे मग, आता मी मैत्री करतो तुझ्यासोबत. की आता तिच्या फॅन्सला कळलंय मी तिचा मित्र आहे. काय असेल तर मला सांगा तुम्ही. नाही, राधा खूप गोड मुलगी आहे. म्हणजे आम्ही पॉडकास्टच्या आधी पण गप्पा मारल्या. खूप शांत मुलगी आहे ती. तर आता राधा, तुझी ही साईड तर लोकांना कळली आहे. आता आपण काही तुझ्या आयुष्यातले ना वेगळ्या प्रश्नांवर चर्चा करूया, जे मला सोशल मीडिया मार्फत आले. ज्यावेळेस मी पोस्ट टाकली की राधा पाटील सोबत आम्ही पॉडकास्ट करतोय तर काय विचारूया तिला, तर मला काही ऑडियन्सकडून प्रश्न आलेले आहेत, तर ते आपण आता घेऊया. तर राधा, आता तू ज्यावेळेस परफॉर्म करते तर बरेचसे लोक हजारो लाखोंच्या संख्येने तुला बघायला येतात. मग ज्यावेळेस ही लोक तुला पाहतात तर त्याचं जर नृत्य पण पाहतात आणि काही लोकांना वाटतं की तू अंगप्रदर्शन करते फक्त. तर मग तुला काय वाटतं की लोक तुझं डान्स पाहायला येतात का लोक फक्त तुझं नृत्य प्रदर्शन व्यतिरिक्त तुझं अंगप्रदर्शन म्हणूनच बघतात तुझ्याकडे? माझ्या शोमध्ये माझी लावणी पाहायला खूप लोक येतात. स्वतःहून म्हणजे जेव्हा शो वगैरे आमचे बुक होतात तेव्हा ते स्वतःहून सांगतात की मॅडम तुमची ती लावणी झाली पाहिजे. काय नाव, फुलवंती. लावणीचं नाव आहे. तर ती मी स्वतः बसवली, स्वतः मी शिकवलंय घरामध्ये मुलींना. तर शो बुक करताना खूप लोक मला बोलतात की मॅडम ते तुमचं सॉन्ग झालं पाहिजे. मग काही लोक असे भरपूर जण आहेत जे की डान्स पण बघायला येतात, जे की माझी फिगर पण बघायला येतात, आवडत असेल त्यांना म्हणून. तर आवडतं मला पण असं, म्हणजे छोटे छान कपडे, छान राहायला आवडतं. मग लोक ज्यावेळेस आता तुला बघतात, तुझा डान्स तर अप्रिशिएट करतातच, नो डाऊट. सगळ्यांना तुझ्या तुझा डान्स आवडतो. पण ज्यावेळेस गोष्ट तुझ्या फिगरकडे पाहण्याची येते तर कुठं तुला इन्सिक्युअर नाही वाटत का लोक तुझ्या फिगरकडे बघतात त्यावेळेस? नाही वाटत, कारण की तेवढी अनकम्फर्टेबल तर मी स्टेजवर नाही ना जात. कारण की जर पुढे हजारो पब्लिक आहे तर जसं मला कम्फर्टेबल वाटेल तसंच मी स्टेजवर जाणार ना. बरोबर. आणि अंग प्रदर्शन म्हणजे खूप जास्त तर आम्ही काय दाखवत तर नाही ना. जसं की आम्हाला स्वतःला कळतं की कितपत केवढं करायचं आहे. मी पण एक मुलगी आहे. बरोबर. सो मला कळतं की मुलांसमोर कितपत जायचं आणि कितपत नाही. आणि तुम्ही मला बघू शकता की माझी एक पण व्हिडिओ अशी घाणेरडी नाही आहे की छोटे कपडे घालून डान्स करणं किंवा ट्रॉलीवरती मी डान्स करणं. आजपर्यंत माझी व्हिडिओ फक्त साडीमध्ये आहे. मग साडीमध्ये कंबर दाखवणं आणि हे सगळं दाखवणं म्हणजे तुम्हाला जर ते घाण वाटत असेल तर आधीच्या मुलींनी तर खूप घाण केलंय. मग ते कसं तुम्हाला आवडत होतं बघायला? म्हणजे आधीच्या मुलींनी म्हणजे नक्की कोणाकडे हा रोग जातोय? मला कोणाचं नाव नाही घ्यायचंय. खूप मुली होत्या अशा, एकाला टार्गेट नाही करायचंय. खूप मुली होत्या अशा की जे की असं म्हणजे छोटे कपडे घालून डान्स करणं आणि ते घाणेरडे प्रकार करून फेमस होणं. आजपर्यंत आम्ही नाही तसं केलंय ना. मग म्हणून मी ट्रोल पण नाही झाली आजपर्यंत. म्हणजे त्या लोकांनी तुला असं वाटतं का की कुठेतरी डान्समध्ये अश्लीलता आणलेली? हां, आणि अश्लीलता त्यांनी आणली आणि माणसांनी, पब्लिकनी त्याला उचलून धरलंय. सो ज्या मागच्या मुली आहेत त्यांना असं वाटतं की ज्या पुढच्या मुलींना ज्यांनी उचलून धरलंय तिने घाणेरडं करून तिला उचलून धरलंय, सो मी पण घाण करणार. मग महाराष्ट्रामध्ये घाणच होणार आहे. तुम्ही इग्नोर करा ना त्या सगळ्या गोष्टी. एकच जर त्या मुलीने घाण केलं तर तिला एवढं उचलून धरणं म्हणजे मला तर नाही पटत ह्या सगळ्या गोष्टी. मग ज्या मागच्या मुली आहेत ज्या डान्स करून वरती येत आहेत
ज्यांची म्हणजे फॅमिली कंडिशन चांगली नाही आहे, जे डान्सला येतात, मग ते पण ते बघूनच हे करणार की माझं पण नाव होऊ शकतं एवढं घाणेरडं मी केलं तर. आणि आता सध्या तर हेच चाललं आहे की घाणेरडं केल्यानंतर म्हणजे मुलांना आवडतं किंवा पब्लिकला आवडतं आणि ते डोक्यावरती उचलून धरतं. मग तुम्ही सगळं जे आधी झालं ते सगळं इग्नोर करा ना, मग पुढची जी येणारी पिढी आहे ती व्यवस्थित येणार. जर तुम्हाला डान्सच बघायचं आहे तर तुम्ही व्यवस्थित डान्स करा. कलेशी माणूस कधीही प्रामाणिक राहिल्यानंतर माणसाचं नाव होतंच. हे मी आधी पण सांगितलं आहे आणि आत्ता पण सांगते की कलेशी तुम्ही प्रामाणिक राहा. जर मुलांना जर वेगळं काय दाखवायचं आहे तुम्हाला डान्समध्ये, तर तुम्ही असं आयटम सॉंग्स वगैरे घेऊन तुम्ही दाखवू शकता, पण घाणेरडं हरकत करून तुम्ही नाही दाखवू शकत ह्या सगळ्या गोष्टी. मग आता तू ज्या वेळेस बोलतीये की घाणेरड्या हरकती करणं किंवा काय करणं, तर नक्की तुझ्या मते अश्लीलता म्हणजे नक्की काय आहे जे आजकाल मुली करतात पॉप्युलर व्हायला? ट्रॉली शोवरती कसंही डान्स करणं, कसंही घाणेरडं प्रकाराचे हावभाव, हात वगैरे काही करणं, हे आजपर्यंत मी तर नाही केले आणि मला नाही वाटत की पुढच्या पोरींनी पण करावं. कारण की ज्या पण मुलींना तुम्ही ते घाणेरडं केल्यानंतर तुम्ही जे उचलून धरलंय, तिला खूप जास्त फेम भेटला आय नो, बट बाकीच्या मुलींचं काय? हम्म, बाकीच्या मुलींचं काय? मग हे सगळं महाराष्ट्र खराबच होणार ना. बरोबर आहे. मग तो डान्सर्स कडे बघायचा दृष्टिकोन पण वेगळा समाजाचा होणार, खराब होतो. वेगळा होणार. आणि त्याच्यामध्ये जर आम्ही जर चांगलं करतोय पण आम्हाला पण वाईट नजरेनेच बघितलं जातं. जर आम्ही चांगलं डान्स करतोय तर तिने केलं ना तर ही पण तशीच आहे असं समजलं जातं. म्हणजे तुला अजूनही तू इतके चांगला डान्स अजूनही, करून सुद्धा हो, तुला लोक अजूनही. वाईट नजरेनेच बघतात. बघतातच. कुठली अशी डान्सर मुलगी नाही की तिला खूप छान नजरेने बघितलं जातं. आत्ता थोडंसं कसं आहे, माझं राहणीमान पण खूप वेगळं आहे. आत्ता लोक बघतात माझे व्हिडिओ, परत माझं राहणीमान वगैरे, ह्या सगळ्या मुलींपेक्षा मी खूप वेगळी राहते. मला इन्वॉल्व व्हायला पण आवडत नाही कोणामध्ये जास्त. माझी पब्लिक, मी, हे सगळं मला आवडतं. माझ्या पब्लिकला काय आवडणार आहे, कमेंट्स वाचून ते लोक मला मेसेज करतात, सो मी मेसेजसुद्धा वाचते त्या लोकांचे की त्यांना पुढे काय हवं आहे, मग त्यांना हवं आहे ते तशी आम्ही गाणी घेणार वगैरे. मग ते सगळं करा तुम्ही पण. माझं हे म्हणणं आहे की पुढे तुम्हाला जर पब्लिकला जर तुमच्याकडनं हा डान्स हवा आहे ना, तर तुम्ही हा डान्स सुंदर करून दाखवा की त्यांना अजून सुंदर वाटेल. ते बघणार पण ते चांगलं आणि त्यांना पण तुमच्यावरती प्रेम होईल ना की अरे राधाने खूप छान केलं, हे मला तीच आवडते, असं असं मला वाटतं. नाही, पण तू आता बोलली तू सगळ्यांचे मेसेज बघते, पण या बाबतीत मी नाराज आहे. माझा मेसेज नाही बघितला तू इन्स्टावरती. हा, मी केला होता तुला मेसेज खूप आधी. म्हणजे असं डान्सचा व्हिडिओ मेन्शन वगैरे जेव्हा येतात तर आपल्याला डायरेक्टली दिसतं ना की मेन्शन आलेत. मेन्शनमध्ये क्लिक करून असं मेसेज येतात खाली की मॅडम तुम्ही हा जर डान्स केला असतं तर अजून छान वाटलं असतं. मग पुढे जर त्यांच्या नियरबाय दुसऱ्या गावामध्ये जर शो असेल तर आम्ही तोच डान्स घेणार. मग त्या मुलाला वाटेल अरे मॅडमनी माझ्यासाठी गाणं घेतलंय असं असं वाटतं. आता मध्यंतरी एक व्हिडिओ पण खूप व्हायरल झालेला बघ, 1-2 वर्षांआधी. एक कुणीतरी डान्सर होती, पांढऱ्या साडीमध्ये स्टेजवरती नाचतीये आणि त्या अश्लील अदा करत पाणी वगैरे अंगावरती ओतत होती आणि ती खूप व्हायरल झाली आणि कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली. तर त्यानंतरनं मला असं वाटतं की कुठेतरी तुम्हाला एक डान्सर म्हणून, कलावंत म्हणून बघणं कमी झालं लोकांचं आणि एक अश्लील हरकती करणाऱ्या मुली म्हणून जास्त बघितलं जातं. हे तुला खरं वाटतंय का? हो, वाटतं. कारण की जर तुम्ही ती लावणीची साडी जर नेसताय तर तुम्ही लावणी करताय आणि त्या लावणीमध्ये डबल मिनिंग जरी लावणी असली तर त्या डबल मिनिंगला पब्लिकला आपण छान मिनिंगमध्ये डान्स करून दाखवू शकतो. बरोबर जर आहे. तुम्ही घाणेरडं जर ते मिनिंगमध्ये तुम्ही जर वेगळंच अदा करताय तर लोकांना काय वाटणार आहे की सगळ्याच तशा आहेत. तुम्ही ज्याबद्दल बोलताय ते तर वाटतातच आहेत, पण आम्ही पण तसंच वाटणार ना की ही पण घाणेरडीच आहे किंवा काय असं. आणि आता लोकांना असंच वाटतं, पण लोकांना मला हे सांगायचं आहे की प्रत्येक मुलगी तशी नसते. प्रत्येक मुलगीच्या घरातले संस्कार पण असतात. आम्हाला चांगले संस्कार दिलेत, सो आम्ही ते संस्कार वाया नाही घालवणार. आणि अजूनही मी माझ्या आईला एवढी घाबरते की आईने माझा अजूनपर्यंत एक पण डान्स नाही बघितला आहे ना, तिने कधी मोबाईल यूज केला स्क्रीन टच
ना तिला कधी माहिती आहे की शो कसे होतात, काय होतात. अजूनही भीती वाटते. तिने जर मला कधी बघितलं ना असं अजून पण मारेल की राधा काय हे तुला मी शिकवलंय का, असं तसं. म्हणून मला असं वाटतं की अश्लीलपणा जो स्टार्टअप केला ज्यांनी, त्यांनी स्वतःहून जर हे बंद केलं तर बरं होईल. कारण की मला दहीहंडीच्या शोला मला खूप उचलून धरलं होतं मीडियानी. मग दुसऱ्या वर्षी राधाला उचलून धरलं म्हणून तू घाणेरडं केलं, मग तुला उचलून धरलं, असं तुला वाटतं का? म्हणजे त्या लोकांना असं वाटतं की ट्रोल केल्यानंतरच माणूस वरती जाऊ शकतो, ट्रोलिंगने. सो मला असं वाटतं की तुम्ही चांगलं करा, चांगलं केल्यानंतर माणसं म्हणजे दुसऱ्या माइंडने प्रेम करणार तुम्हाला. घाणेरड्या नजरेने कोणीही प्रेम करू शकतं. बरोबर. जर तुम्ही चांगला डान्स केला, जर तुम्ही चांगलं दाखवलं, त्यांच्याशी बोलून वगैरे असं छान राहिल्यानंतर त्यांना पण वाटेल ना, अरे हां खूप छान आहेत हे, किंवा चांगल्या घरातलेत. हा शब्द लोकांचा पहिला निघतो की नाही चांगल्या घरातलेत हे. असं मला वाटतं की हे सगळं बंद झालं पाहिजे, घाणेरडा डान्स वगैरे. नाही, नक्कीच. आता तुझा जो प्रयत्न सुरू आहे त्यातून या गोष्टी हो, बदलत मी चाललेल्या आहेत. दाखवून देते की मी म्हणजे आता मुलांना जर आवडतंय तर मी आयटम सॉन्ग पण घेते, पण आयटम सॉन्ग पण माझ्या असे असतात की लोकांना मी आवडते, त्याच्यामध्ये मी काय करते ते नाही आवडत. कारण की डिपेंड नाही करत की राधा काय करते, राधा त्याच्यामध्ये छान दिसते, राधा मला बघते, हे डिपेंड करतं. आणि लावणीमध्ये जर डान्स करतोय आपण तर महिलांकडे जास्त बघून डान्स करणं, किंवा मुलांकडे बघून आपल्या आदांनी त्यांना वेडं करणं, हे असतं. नाही की पाणी टाकून घेऊन आदांनी वेडं करणं. असं मला वाटतं. पण आता आम्ही बघितलंय की महाराष्ट्रात 2 पाटील जे आहेत त्यांच्यात अशी कॉम्पिटिशन लागल्यासारखं आम्हाला वाटतं की राधा पाटील वर्सेस गौतमी पाटील. कुठेतरी एक फॅन आर्मी त्यांची एकमेकांचं म्हणजे नाही का उचलून धरतं एकमेकांचे फॅन आर्मी. तर राधा पाटील विरुद्ध गौतमी पाटील अशी काही स्पर्धा आहे का नक्की तुमच्यात? येस, ऑब्व्हियसली आहे. कारण की मी सांगलीमध्ये शो केला होता एक, आणि लिटरली म्हणजे मला वेळ झाला होता तिथे पोहोचायला, आणि माझी व्हॅनिटी व्हॅन थोडीशी लेट आली होती आणि खूप गर्दी होती तिथे. तर माझी व्हॅनिटी लागायला थोडा वेळ झाला आणि ती काहीतरी 7च्या दरम्यान तिथे पोचली होती आणि मी 8:30ला पोचली होती. आणि माझा टायमिंगच 8:30चा होता, कारण की आमचा गौतमी VS राधा असं असं म्हणजे होतं गौतमी तिथे. वर्सेस राधा. हां, असा तो शो होता. तर मला त्या समोरून 8:30चा टाईम होता आणि तिला काहीतरी 7चा टाईम होता. सो ती तिच्या टायमिंगला पोचली, मी माझ्या टायमिंगला पोचली. मग मी आल्यानंतर शो स्टार्ट झाला. सो तिला इगो हर्ट झालं की राधा आल्यानंतर शो चालू झाला. मी 6:30 वाजल्यापासून इथे येऊन बसली आहे आणि माझा डान्स नाही चालू झाला, हे ते. असं तिला राग आला. असं मला त्यांच्या ग्रुपमधून कळालं की ती खूप चिडली असं तसं, आणि तिने एक लावणी केली कुठली तरी, आणि ती गेली आणि तिने माझा डान्स चालू झाला. सो माझा डान्स असा आयटम सॉन्ग सारखा होता. सो सगळी पोरं नाचायला लागली की नाचायला लागली, राधा फोटो 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 असे करायला लागले. सो ते तिने बघितलं, तिला खूप राग आला. तिने ते सगळं खूप चिडचिडीमध्ये ती तिथून निघून गेली, अक्षरशः निघून गेली. बापरे. माझ्या आयडीवरती ती पोस्ट पण आहे. आणि ती लिटरली निघून गेली, तिची गाडी माझ्या समोरून गेली. मी काय हे, म्हणजे जर कलाकार आहेस तू, कधी ना कधी कलाकारांना सोबत यायचं आहे. तू एवढा पण ॲटिट्यूड दाखवू नकोस की ती लोकांना बोलायला लागली की माझी लेवल काय आहे, मी इथे डान्स करू का. म्हणजे तुझी लेवल काय आहे आणि कोण कुठल्या लेवलनी कुठपर्यंत आलं हे सगळ्या पब्लिकला माहिती आहे ना. सो तू एवढं स्वतःला असं सभ्य दाखवून बोलतेस की माझी लेवल नाही आहे इथे डान्स करायची, मी यांच्यासोबत डान्स नाही करणार. म्हणजे तुला आम्ही वाटतोय तरी कोण? म्हणजे गौतमी तुला असं म्हणली की तुझी हो. लेवल काय आहे असं? हां, आणि लिटरली ती बोलली की तुझी लेवल काय आहे. म्हणजे नाही, समोरच्या मंडळाला ती बोलली. माझी व्हॅनिटी आणि तिची व्हॅनिटी साईडला होती. सो ती तिथे बोलली की कोणासोबत मला तुम्ही डान्स करायला लावताय, लेवल काय आहे तिची, असं तसं हे ते. मग डायरेक्ट टार्गेट तिने मलाच केलं, कारण मीच होती ना तिथे शोला. बरोबर. एक तर माझा शो होता आणि तिचा शो होता. मुलींना तर ती नाही बोलू शकत. तर मग ती निघून गेली आणि तिकडची माणसं, माझ्याकडे व्हिडिओसुद्धा आहे, मी गॅलरीमध्ये सेव्ह केला आहे, तुम्हाला दाखवेल मी शो नंतर झाल्यानंतर. बघू आपण हो, ऑफ कॅमेरा. हां.
की त्यांनी सुद्धा सांगितलं की गौतमी येऊन मला असं असं बोलली की राधाची लेवल काय आहे का, मी तिच्यासोबत डान्स करू असं तसं. पण लेवलचा काय प्रश्न येतो, कलाकार लेवल ठरवतो कोण? म्हणजे कलाकाराला तर लेवल किंवा दर्जा असं कोण नसतो. आहेस ठरवणारी? काय तू काय महाराष्ट्राची राणी आहेस की तू स्वतः ठरवणार की लेवल कोणासोबत कुठं डान्स करायचा असं तसं. हे सगळं मला तर अजिबात पटलं नाही, कारण की मला काही घेणं देणं नव्हतं की ती कोण आहे, तिचं नाव का झालंय, बरोबर. आणि ती काय करते तिच्या आयुष्यात. मला काही घेणं शून्य, पण मला इंटरेस्ट नाही आहे की ती कुठे राहते आणि ती काय करते, मला काही घेणं देणं नाही. पण ती जेव्हा बोलली लेवल वगैरे, तेव्हा मला खूप राग आला की कोण कुठल्या लेवलनी कुठे जाते, तू काय, तुझा संबंध येत नाही ना ते मग ही विचारायचा. स्पर्धा नक्की कधी चालू झाली? म्हणजे हे सांग, आता एक दीड वर्ष काहीतरी होत येतील की तेव्हापासून मला तिचा एवढा राग आहे ना, म्हणजे माणसांना दाखवणं एक की बाबा मी नाही, आणि 4 लोकांमध्ये वागणं तिचं एक आहे आणि कलाकारांसोबत वागणं एक आहे. हे मला अनुभव आला ह्या गोष्टीचा. ती कुठं मराठीतली एक म्हण आहे, मी नाही त्यातली मी कडी नाही त्यातल्यानी कडीला वाचली. येस, असं वाटतं मला पण की नाही जाऊ दे, कलाकार आहे, आपण कधीतरी सोबत येऊ. आणि आत्ता पण म्हणजे तिचा आत्ता जो रिसेंटली जो मॅटर झालाय, असं वाटतं मला पण की जाऊ दे, कोण कलाकार तिला सपोर्ट नाही करत आहे, मी सपोर्ट करेल, काय झालं तरी आपण तिच्या बाजूने स्टँड घेऊ असं वाटतं. आणि जर तू जर लेवल वगैरे काढत असशील तर कोण तुझ्या सपोर्टला येणार आहे, आणि लोक तुलाच का ट्रोल करतात. म्हणजे कुठंतरी ते लायकी काढल्यासारखं बोलली तुला. येस, हा, हो, ऑब्व्हियसली तसंच झालं ना, की म्हणजे की कोणाची काय आहे, कुठपर्यंत काय आहे, मला तुम्ही कुठे डान्स करायला लावताय असं तसं. तू जे डान्स केले चुकीचंच आहे. तू जे डान्स केलेत ना ते आम्ही केले सुद्धा नाहीयेत. तू ज्या घाणेरड्या पद्धतीने असं म्हणजे बोलतात ना की ट्रॉली शो, त्याच्यावरती जो घाणेरडा तू डान्स केलाय तेवढा घाणेरड्या पद्धतीने आम्ही केलं नाही आणि आम्हाला संस्कार पण नाही आहेत तसे. ट्रॉली शो आता तू 2-3 वेळा म्हणली, ही ट्रॉली शो नक्की भानगड काय, म्हणजे ऑडियन्सला समजायला? एक गाडी असते, गाडी मीन्स काय बोलतात त्याला, ट्रॅक्टर. हा, ट्रॅक्टर टाईप शो. त्याच्या पाठीमागे असं फळी वगैरे लावली जाते, त्याच्यावरती रेड कार्पेट टाईप असं टाकून त्याच्यावरती मुलींनी डान्स करायचं. समोर साऊंड असतो आणि ते एका जागेला थांबत नाही, ते फिरत असणार. ओके. हा, गल्लीतून असं म्हणजे हे कोल्हापूर साईडला जास्त फेमस आहे आणि गावभर फिरत असणार. हे पूर्ण गावामध्ये ती गाडी चालू राहणार, चालू गाडीमध्ये डान्स करायचा आपण. तुम्ही नॉनस्टॉप तुम्ही चालूच आहे आणि फिरणार असंच गाडी. हो, गाडी ती फिरणार, ती गाडी हळूहळू हळूहळू जाणार, पब्लिक पण आपल्या मागे तसंच चालत येणार, आपण ती गाडी जाणार तसं, असं आहे. मग तेवढं तर घाणेरड्या पद्धतीने आम्ही तर नाही ना केलं. मग आमची लेवल काय काय नाही हे पब्लिकला माहिती आहे. सो मी ते मॅटर तिथेच सॉल्व्ह केला, नाहीतर मी खूप उचलून धरलं असतं त्या गोष्टीला. कारण आमची पण खूप ओळख आहे, आम्ही पण मीडिया आणू शकतो, पैसे भरून कोण पण मीडिया आणू शकतो, आम्ही नाही त्यातले. अच्छा, म्हणजे पेड मीडिया जास्त आहे का? येस, आम्ही पण आणू शकतो. आम्हाला पण खूप कॉन्टॅक्ट आलेत की मॅडम एवढे पेड केल्यानंतर आम्ही हे दाखवू ते दाखवू. मला नाही वाटत ते सगळं योग्य. मी का पेड करणार, का आपण? म्हणजे राधा पाटील स्वतःच एक TRP आहे. हा, तसं नाही म्हणता येणार, पण मला असं म्हणायचं की TRP साठी मी पैसे भरून मीडियाला माझ्या मागे मागे फिरवणं हे चांगलं नाही वाटत ना मला. म्हणून पण आपल्या शोच्या ठिकाणी मीडियावाले आपोआप येतात, म्हणून मला नाही वाटत की पेड करून त्यांना आपल्या मागे बोलवून आपण त्यांना बाईट वगैरे देणं. आजपर्यंत मी हे सगळं केलं नाही. आणि मीडियाचं कसं आहे, आपण बोलतोय आणि दाखवतात एक, सो मला त्या गोष्टीकडनं लांब राहायलाच आवडतं. मग हा पॉडकास्ट तुझ्या आयुष्यातला पहिलाच इंटरव्ह्यू? फर्स्ट आहे. हां, मला भीती वाटते ह्या सगळ्या गोष्टींची, पण तू मित्र आहेस म्हणून आली इथपर्यंत की जाऊ दे, चला आपण करू ट्राय काहीतरी नवीन. तर आता राधा, आपण भरपूर गोष्टींवर चर्चा केली आहे, तुझ्या फॅन्सच्या मनातल्या गोष्टींवरती, कारण त्यांना ह्या गोष्टी जास्त इम्पॉर्टंट वाटत होते की राधा बोलत का नाही ह्या गोष्टींवरती. आज तू मन मोकळी बोलली, तुझ्या मित्राचा चॅनल आहे त्यामुळे. तर आता मला पुढं असं तुला विचारायचं की बऱ्याचदा असं होतं की राजकारणी लोक तुम्हाला त्यांचे बर्थडे असेल
वेगवेगळ्या कार्यक्रमांना बोलवतात. हो. तर परत तेच राजकारणी ज्यावेळेस मीडियात येऊन म्हणतात की हे सगळं थिल्लरपणा बंद केला पाहिजे, बायका नाचवल्या नाही पाहिजे, मग ह्याच्याकडे तू कसं बघते की एका बाजूला तुम्ही आम्हाला बोलवता ॲज अ गेस्ट, आम्हाला तुम्ही परफॉर्म करायला लावता का आता आमच्यामुळे क्राऊड येतोय तुमच्याकडे, आणि दुसऱ्या पॉइंटला परत तुम्ही म्हणताय की थिल्लरपणा बंद करा, ह्या बायांना नाचवू नका, मग हे कसं बघायचं आता? राजकारणी लोकांचं म्हणजे बोलायला गेलं तर म्हणजे ठीक आहे, डान्सला वगैरे बोलवतात वगैरे, छान आहे. म्हणजे राजकारणी लोकांचं काही बोलूच वाटत नाही, कारण की खूप वेगळे थिंकिंग आहे. पण आता मी कोणाचं रिसेंटली मला नाव नाही येते, त्यांचा शो केला होता आणि ते राजकारणीमध्ये होते, पण ते असं वाटत नव्हतं राजकारणीमध्ये होते. त्यांनी खूप छान आमचं सोय केली, नियोजन केलं. असं वाटतच नव्हतं की ते राजकारणीमध्ये आहेत आणि त्यांनी डान्सला मुली बोलवल्या आहेत, असं काहीच वाटलं नाही. म्हणजे एकदम चांगलं एकदम ट्रीट केलं, छान, रिस्पेक्टफुली. एकदम छान. की नाही का, तुम्ही इथे बसा किंवा तुम्ही चांगल्या हॉटेलला सोय करून देणं, असं छान वाटलं मला. असं वाटत नाही की आजपर्यंत मला राजकारणी लोकांकडून कधी असा त्रास नाही झालाय. नाही म्हणजे डायरेक्ट तुला त्रास असं नाही, पण कधीच नाही. तेच लोक तुला इन्व्हाइट पण करतात हां, आणि काही राजकारणी तेच ते येऊन माझं नाव मीडियामध्ये घेऊन नाही ना बोलतात. बोलत. कोणाचं नाव घेऊन बोलतात हे पब्लिकला माहिती आहे, सो तिला कळलं पाहिजे. अच्छा, म्हणजे आजपर्यंत राधा पाटीलला नाव घेऊन बातम्यांमध्ये नाही. कोणी बोललं नाही. कधीच नाही, कधीच नाही आजपर्यंत मला अशी बातमी आली की राधाला असं नाचवलं नाही पाहिजे किंवा काय, असं कधी बातमी नाही आली. आणि ती चांगलीच गोष्ट आहे की ट्रोल जेव्हा होतो ना, एक तर शो वगैरे करून पहिलाच खूप कंटाळा आलेला असतो की शो करून मग दुसऱ्या दिवशी पण शो आहे तर कंटाळा येतो. ते ट्रोलचं जर डोक्यामध्ये घेतलं ना, बापरे, खूप टेन्शन येतं की किती लोक ट्रोल करतायत किंवा काय आहे. आता मध्ये माझा एक शो होता, तेव्हा मला नवीन नवीन मुलींना दगडफेक होत होती शोला, म्हणजे जे घाणेरड्या मुली करतात त्यांच्या शोला. अच्छा. तर मला ना शिरूरमध्ये माझा एक शो होता, तर माझ्या मित्र म्हणजे असं भाऊ टाईप आहे, त्यांनी त्यांच्या ओळखीने मला शो दिला होता तो. आणि ना मला चुकून लागला की त्यांना मला मारायचं होतं, मला माहीत नाही, आणि मला ना इथे दगड लागला होता. मी स्टेजवरच रडायला लागली, कारण की बापरे. खूप जोरात दगड लागला तो मला आणि माझा हात पूर्ण असा हलका पडून गेला होता. तर मी म्हणजे मला तेव्हा काही कळत नव्हतं की मला खूप चीड येते ह्या सगळ्या गोष्टींची. मी माईक घेतला आणि मी बोलली, कोण आहे त्याच्यामध्ये हिंमत असेल तर त्याने पुढे या, माझ्या समोर ये आणि मग तू मला दगड मार, तसं पाठीमागून दगड नको मारूस, असं तसं खूप मी भांडली वगैरे. मग पोलिस माझ्याकडे आले की मॅडम, गावकऱ्यांनी तुमच्यावरती कंप्लेंट केली आहे, तर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. बर. म्हटलं काय संबंध, दगड लागलाय मला आणि तुम्ही मलाच घेऊन जाणार, मला लागलंय आणि मलाच घेऊन जाणार, हा कुठला न्याय आहे म्हटलं. हे चोराच्या उलट्या बोंबा. हां, मी म्हटलं की मी गावकऱ्यांवरती कंप्लेंट करते, तुम्ही ज्या मुलाने मला मारलंय ना त्या मुलाला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आणा, मी बरोबर पण आहे. येते. पण त्यांनी मला मारलंय, मी इथे डान्स करायला आली आहे, छान असं डान्स करायला. तुम्हाला म्हणजे तुमचं जे खुशी किंवा तुमचं काय कार्यक्रम वगैरे असेल त्यांना चार चांद लावायला आम्ही येतो आणि तुम्ही आम्हाला दगडफेक करून आम्हाला घेऊन जाणार, हे काय आहे? मला तेव्हा काही चुकीचं आहे लॉजिकच हे. कळलं नाही की ती लेडीज पोलीस येऊन मला डायरेक्ट बोलली की तुम्ही या, असं तसं. तर मला काय कळलंच नाही की पोलिस मला का पोलीस स्टेशनमध्ये बोलवत आहेत, लागलं मलाच आणि मलाच बोलवणार. म्हटलं मी अजिबात येणार नाही, ज्याने मला मारलंय ना त्याला तुम्ही घेऊन या, त्यानंतर मी विचार करेल यायचंय की नाही यायचंय. बापरे. असं म्हणजे एकदम डॅशिंग राधा पाटील तिथं भेटली Dashing त्यांना. नाही, म्हणजे मी खचली तर मुली पण खचतील असं मला कुठेतरी मग वाटतं. आता तू ज्या मुली तुझ्यासोबत डान्स करतात त्यांची सगळी जबाबदारी तूच घेते का मग? सगळी सगळी जबाबदारी. ते घरातून निघल्यापासून माझ्याकडे शो झाल्यानंतर घरामध्ये जाऊसोपर्यंत जबाबदारी ही माझी असते. सो त्यांना मी कुठेच पाठवत नाही. तुम्ही एकदा शो संपला, तुम्ही घरी जावा, मला एकदा फोन करा की मी दीदी घरी पोचली आहे, बस त्याच्यानंतर मग तुमचा दिवस. बापरे, म्हणजे एवढी काळजी घेते तू प्रत्येकाची. पूर्ण काळजी घेते.
म्हणजे मी एवढी काळजी घेते मुलींची की त्यांना मी काहीच कमी करू दे, काहीच त्यांचं काय कमी नाही. इन्शुरन्स वगैरे तुमचं सगळं असतं का केलेलं आधीपासून, की काय नाही दुर्घटना असं काय वगैरे असं नाहीये. काय? एक मैत्रिणी म्हणून आमचा ग्रुप आहे. मैत्रिणी, मी आजपर्यंत मॅडम म्हणून त्यांच्यासोबत ट्रीट पण नाही म्हणजे असं केलंय, बिझनेस सारखं नाही बघत. कधीच नाही. सोबत गाडीमध्ये बसणार, त्यांना नाही जागा झाली तर डिक्कीमध्ये सगळ्यात लास्टला. मी छोटी आहे, काही मुली मोठ्या आहेत, तर अंगाने जर त्यांना नाही जागा झाली तर मी डिक्कीमध्ये जाऊन बसणार. तू डिक्कीमध्ये बसते? हां, पाठीमागे. आणि कधी असं एकटीचा शो असला तर बाउन्सर वगैरे जेव्हा असतात तेव्हा सुद्धा बाउन्सरांना मी मधी बसायला देते आणि मी डिक्कीमध्ये बसते, कारण की बाउन्सर शेवटी असे हेवी असतात ना थोडेसे. सो मी त्यांना मधी बसायला सांगते आणि मी सगळ्यात लास्टला बसते. असं अच्छा, नाही की मॅडम इथं मी पुढच्याच सीटवरती बसणार आहे, असं काय नाही. बरोबर बरोबर. मग आता एवढं सगळं ज्यावेळेस आहे, तू इतकं त्या मुलींची काळजी घेते आणि तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन पण आहे तुझं आणि गौतमी पाटीलचं, तर मग कधी असं होत नाही का की त्या मुलींना समोरच्यांकडनं ऑफर आली आहे की तुम्ही आमच्या ह्याला जॉईन करा, आम्ही तुम्हाला जास्त पैसे देतो? झालंय पण माझ्या मुलींवरती माझा एवढा विश्वास आहे की ते मला कधीच सोडून नाही जाणार, कारण की मी त्यांना ट्रीटच तसं करते. कधी असं ओरडणार तर खूप, मी म्हणजे असं जर माझं ऐकलं नाही तर ओरडणार वगैरे, पण नंतरून परत मीच बोलणार. मग त्यांना असं माहिती आहे की राधा खूप अशी, म्हणजे ती राग आला तर थोड्या वेळासाठी राग येतो, नंतर ती स्वतः बोलायला येते. सो त्यांना काही नाही वाटत एवढं, आणि ते कधी विचार पण नाही करत की मी जाऊ राधाचा शो सोडून. एकदा भांडणामध्ये मी बोलली पण आहे, तुम्ही लोक माझ्या ग्रुपमध्ये राहू नका, तुम्ही लोक जावा, मला नाही राहायचं तुमच्यासोबत, मला काम नाही करायचंय. पण दुसऱ्या दिवशी त्याच येतात की दीदी शो कुठे आहे सांग. असं हे तुमचं प्रेम आहे एकमेकींवर खूप जास्त, मैत्री पलीकडचं. खूप. मग आता तू राधा, हे सगळं ज्यावेळेस घडतं तर आता आम्ही पाहतोय की तू सेलिब्रिटींसोबत पण दिसते आम्हाला. काही मराठी ॲक्टर ॲक्ट्रेसेस आहेत ते सुद्धा तुला भेटतात आणि ते तुझी तारीफ करत असतात, तुझ्या कामाची तारीफ करतात. मग कसं वाटतं आता हे सगळं बघताना, की आधी फक्त लोक तारीफ करायचे, आता सेलिब्रिटी पण फॅन आहेत? खूप छान वाटतं. आता रिसेंटली स्टार प्रवाहाचं मी शूट केलं, तिथे माझ्यापेक्षा तर माझ्या फिगरनुसार मला खूप जणांनी विचारलं की म्हणजे राधा नक्की कोण आणि काय असं तो किस्सा होता? कुठल्या सिरियल मध्ये मला सांगता नाही येणार त्यांचं, नाही म्हणजे मी नाही, सिरियल सिरियलचं वगैरे नाही, नाही पण बघत. कोण ऍक्टर होते किंवा ऍक्ट्रेस होत्या ज्यांनी Actorचं तुझी नाव तारीफ केली? तू म्हणतीये म्हणजे फिगर बद्दल ते बोलले तुझ्या. काहीतरी सिरियलचं नाव नाही सांगता येणार, त्याच्यामध्ये त्यांनी आईचा रोल केला आहे बहुतेक. ओके. मी सिरियल नाही बघत खरं हा, तर, नाही, म्हणून नाही, मला it's एवढं okay, हा. माहीत नाहीये. तर स्टार प्रवाहच्या चॅनलवरती जेव्हा माझा डान्स वगैरे झाल्यानंतर मी खाली आल्यानंतर मला विचारलं होतं त्यांनी. तर खूप लोक आहेत आत्तापर्यंत की मला खूप विचारतात असं, पण असं काय बेसिकली असं म्हणजे पर्सनल माझं डाएट वगैरे असं काहीच नाही आहे, फक्त जेवणं वगैरे. आणि आमचं रुटीनच खूप वेगळं आहे ना, सकाळी झोपणं, दुपारी उठून 4-5 वाजता जेवणं, असं रुटीन आहे. सो त्याच्यामुळे असेल मी बारीक वगैरे असं. आता काय माहित, आता तुझ्या फिगरचं सिक्रेट तू काय सांगत नाहीये लोकांना. खरंच नाहीये असं, खरंच काय नाहीये. मला जास्त बटाट्याची भजी असं खायला आवडतं, ते माझं असेल मग, मला असं वाटतं. बघा, म्हणजे तुम्हाला राधासारखी फिगर बनवायची असेल तर बटाट्याची भजी, भाजी. मटन, चिकन असं खावा तुम्ही आता भाकरी सोबत. चिकन तर खूप आवडतं मला, चिकन रान वगैरे. बापरे. आपण एक दिवस जाऊ प्लॅन करून नक्कीच चिकन आवडेल. खायला. मी तुम्हाला घेऊन जाते एका हॉटेलला, तिथे आपण खाऊ, डन डन. तुम्हाला खूप आवडेल तिथे. आता व्हिडिओवर राधाने प्रॉमिस केलेलं आहे, तर आता राधा सोबत जाणार आहे मी. तर आता राधा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तुला चिकन मटन आवडतंय कळलं आम्हाला. तर आता ज्यावेळेस विषय येतो लग्नाचा किंवा प्रेमाचा, तर कधीच तू कुणाला डेट नाही केलं का आत्तापर्यंत? केलं आहे तसं, म्हणजे स्कूल टाईममध्ये, स्कूल टाईमचं प्रेम आमच्या घराच्या म्हणजे मीन्स जे काय प्रेम आहे घराच्या इथेच. अच्छा. तर असं आवडतं, थोडंसं आवडत होतं नवीन नवीन, पण आता शेड्यूल खूप बिझी झालाय, सो इंटरेस्ट नाही आता त्या सगळ्या गोष्टींमध्ये. पण तो मुलगा आता भेटत नाही का तुला, जो कोण तुझा असं प्रियकर होता? असं मला असं वाटतं की नाही का, एक असं छान मुलगा आला पाहिजे लाईफमध्ये,
त्यांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं पाहिजे, माझ्यासोबत फिरला पाहिजे, काय नको काय हवं राधा, असं तसं वाटतं थोडंसं. पण बघा भेटला तर द्या एखादा मुलगा. आता बघा ऑडियन्स मधून कमेंट सेक्शन मध्ये ऍप्लिकेशन सुरू आहे. असेल एखादा तर करू आपण लग्न. काय आहे म्हणजे तुझी आता अशी व्याख्या काय आहे तुझ्या परफेक्ट पार्टनरची? असं पर्सनली असं काय नाही की तो दिसायला खूप सुंदर असावा किंवा त्यांनी खूप पैसे कमवावे, असं काय नाही. फक्त मला प्रेम करा बास. माझ्यासोबत व्यवस्थित एकनिष्ठ राहायला ना खूप आहे. कमवते तर मी पण आहे, तुला बसून खायला घालेल. म्हणजे लॉयल्टी इम्पॉर्टंट आहे तुला, Yes. बाकी पैसे, काळा गोरा पैसे, जाड लुकडा. काळा गोरा जाडा लंगडा काही चालेल, पण तू एकनिष्ठ असं व्यवस्थित जर तू माझ्यासोबत राहिला तर मग मी पण राहील असं मला वाटतं. अच्छा, ते इंस्टाग्राम वर एक मीम आहे, कैसी भी हो लेकिन लड़की चाहिए. जिंदा चाहिए. तसं तुझं आहे, कैसा भी हो लेकिन लड़का चाहिए, लड़का लॉयल चाहिए. बट अच्छा चाहिए. नक्की मिळेल तुला. आता तर आम्ही सांगितलेलं, आता तुम्ही कमेंट करून फक्त राधाला प्रपोज करायला चालू करा. काय वेगळं करू नका, हेलिकॉप्टर वगैरे घेऊन जाऊ नका तिला प्रपोज करायला. आणि आमच्याकडे एक गेस्ट आले होते, तर त्यांचा असा खूप मोठा बिझनेस आहे हेलिकॉप्टर्स आणि फ्लाईट्स वगैरेचा स्वतःचा. तर त्यांच्याकडे लोक जातात असं प्रपोज वगैरे करायचं असेल मुलीला की हेलिकॉप्टरमधून मग ते दाखवतात किंवा हेलिकॉप्टरमध्ये रिंग देऊन प्रपोज करणं, असलं सगळं करतात आजकाल लोक. डेंजर. आजकाल लोकांचं काही सांगताच येत नाही, काही करू शकतात. तुझ्या फॅन्सचा तर भरोसाच नाही. जो व्यक्ती माझे हात fans कापू खूप शकतोय, चांगले आहेत पण बिचारे. रक्तानी चित्र काढतात, मग ते कसे प्रपोज करतील तुला? करतील ना, रक्ताने चित्र काढू शकतात तर मग प्रपोज नाही करू शकत? करू शकतात. करू शकतात. आता तुझे फॅन्स आहेत म्हणल्यावरती काय विषयच नाही. पण माझे फॅन्स खरंच खूप चांगले आहेत, कारण की मला त्रास नाही झालाय आतापर्यंत. जसं असं बोलतात ना की मला पैसे नाही दिलेत की शो संपल्यानंतर पेमेंट नाही केले, असं मला आजपर्यंत अनुभवच नाही या गोष्टीचा. म्हणजे एकदाही तुझं कुठल्या एकदाही शोचा अनुभव नाही? कुठलाच नाही ना. मला कधी त्रास झालाय किंवा माझ्या मागं खूप आले, दगडफेक झालीये, असं कधीच नाही झालंय मला. फक्त एकदा मला एक दगड लागला होता इथे, तो पण मी त्यांना बाजावून सांगितलं की मला दगड लागलाय, त्याला समोर आणा, बस. मला नाही माहिती. पण तू ज्यावेळेस आता डान्स करते त्यावेळेस तू ऑडियन्स सोबत तुझ्या बोलत असते का माईक वरती वगैरे? हो बोलते. मग काय आणि वाटतं ते जेव्हा मी असं रिस्पॉन्स बोलते देते ते? तर जेव्हा बोलते तेव्हा ते बोलतात, हो किती गोड आवाज आहे, तुला बोलता येतं का? म्हटलं हो येतं. म्हणजे असं भीती वाटते पब्लिक सोबत बोलायला. मग एकदा कॅमेरामध्ये बघून असं एक आम्हाला झलक बघायला भेटली तर तू कसं बोलती, तुझं एक्सप्रेशन आधा? काय नाही, मी फक्त असं बोलते, हाय कसे आहेत सर्वजण, जेवले का, असं एवढंच बोलते नॉर्मल. जास्त नाही बोलत की आपण तुम्ही जेवलात का, तुम्ही कुठून आहेत काय, एवढंच थोडंसं 2 शब्द बोलणार, परत डान्स. अच्छा. असं. मग आता तुझे कमेंट सेक्शन मध्ये मी बघितलं, वाईट तर लिहिणारी लोक सगळीकडेच आहेत, हा. पण जे लोक चांगलं लिहितात त्यात मी बरेच गोष्टींमध्ये एक सिमिलॅरिटी बघितली की लोक तुझे एक्सप्रेशन्स आणि तुझी कंबर ह्याला जास्त मेन्शन करतात हा. कमेंट मध्ये. मग मी सांगितलं ना की फिगर वरती जास्त मेसेज असतात, कमेंट्स असतात. कॉलवरती पण, कॉल तर माझा मॅनेजर उचलतो, तरी पण त्याला पण, अहो मला तिच्याशी लग्न करायचंय, मला बापरे. तिच्याशी बोलायचंय, तिला फोन द्या, असं तसं खूप. आमची मॅनेजर रवीना एवढी कंटाळते ना यार, राधा किती किती कॉल येत आहेत. मग आतापर्यंत सगळ्यात अँटिक किस्सा काय? एखादा कॉल आलाय आणि हां, मी घरी होते आणि रवीना घरी आली होती माझ्याकडे, आणि ती काहीतरी काम करत होती, तर मी फोन उचलला. म्हटलं हॅलो राधा आहे? म्हटलं हॅलो राधा आहे का? म्हटलं राधा बोलते. हां बोला मॅडम, अहो परवा लग्नाची तारीख काढली आहे, तुम्ही याल का लग्नाला? मी म्हटलं शो हवा आहे का लग्नासाठी? तर नाही, परवा लग्नाची तारीख काढली, मला तुमच्याशीच लग्न करायचं आहे, मी माझ्या आईवडिलांना सर्वांना सांगितलं आहे, मला तुमच्याशीच लग्न करायचं आहे, असं तसं. मी काय हे? मी फोन कट केला आणि मी रवीनाला सांगितलं. रवीना, एका मुलाचा फोन आला आणि बोलला की परवा लग्नाची तारीख काढली आहे, लग्नाला आहे. मला वाटलं शोसाठी, लग्नाचे पण शो असतात ना, सो मला ते वाटलं. मग रवीना बोलले, अगं ह्या मुलाने खूप परेशान केलंय, खूप फोन करतो की लग्न करायचं लग्न करायचं. असे खूप लोक आहेत की लग्न करायचं आहे, मला त्यांना आय लव्ह यू बोलायचं आहे. बापरे.
खूप असतं मग हा एकमेव मुलगा होता का ज्याच्याशी तू असं ना. बोलली? मी कधी फोन नाही उचलत म्हणजे असं. पण मी त्या दिवशी फोन उचलला आणि बोलल्यानंतर मी म्हटलं हे काय रवीना असे फोन येतात. बोलते खूप येतात अगं दीदी, खूप फोन येतात. डेंजर आहे. माझा उचल पण फोन. हो. विसरू नको का? आम्हाला आता इथनं गेली की. नाही नाही, ते कसं ते असं म्हणजे पब्लिकली नंबर आहे ना तो. मी तुला मॅनेजरचा. पर्सनल नंबर देऊन जाईल माझा, मग तू नक्कीच, आता त्याच्यावरती मित्र आहे कॉल ना मी कर. तुझा. आता मी तुझ्याशी गप्पा मारेलच ना कॉलवर. आणि तुला घरी बोलवलंय ना मी आता आमच्या जेजुरीला. मग आता घरी यावं लागेल मला जेजुरीला. आमच्या आईबाबांना पण भेट, दर्शनाला पण नेतो तुला, हो. आणि प्रॉपर जेजुरीचं फेमस मटन खायला जाऊ आपण. हा, मग तर येईल. म्हणजे 2 दिवस आहे, म्हणजे आदल्या दिवशी पूजा बिजा कर हा आणि चालेल. दुसऱ्या दिवशी मटन खा. हा ठीक आहे चालेल. तुझ्या हातानेच करू आपण पूजा मस्त हो. गडावरती. ठीक आहे चालेल. फक्त मला आधी सांग, म्हणजे मी तयारी हा, मी करून तसं ठेवेल. सांगेल ना की मला आता मी फ्री आहे, आता मी येईल असं. तुझं नक्की फ्री टाइम कधी असतो? म्हणजे आता तुमच्या सुपारी नक्की कधी बंद होतात? एक असं आहे ना, आता 1-2 वर्ष झाले असं फ्री टाइम भेटलाच नाहीये. कंटिन्यू प्रोग्राम? कंटिन्यू शो. आणि आता दिवाळी पहाट वगैरे ह्याचे पण शो असतात. दिवाळी पहाटलाही दिवाळी असतं? पहाटला पण शो असतात. दिवाळी पाडवा वगैरे असे 5 दिवस तरी मिनिमम चालू असतात शो दिवाळीचे. तर असं कधी टाइम नाही भेटत. आता थोड्या दिवसाच्या मध्ये गॅप आहे, पण ते पण बर्थडेचे वगैरे कार्यक्रम ते सगळे फिक्स होतात. आजकाल लोक तर नाव ठेवायचं असतं ना, बेबी शॉवर. हां, त्याच्यासाठी बारसं नाही म्हणताय ना, बेबी शॉवरचं बोलते ओके, मी. बेबी शॉवर. हां, त्याला सुद्धा शो ठेवलाय. त्याला सुद्धा मी म्हणते बाप रे, का लोक काही क्रेजच आहे. सत्यनारायणाच्या पूजेला सुद्धा शो ठेवलाय. म्हणजे मी विचार करते लोक कधी पण शो ठेवतात. लग्न, सत्यनारायण, सत्यनारायण, बेबी शॉवर, परत अजून वाढदिवस. वाढदिवसांचे तर असतातच, असे खूप ठेवतात. मी आता पुणेकरांचा तर इलेक्शन नाद चालू नाहीये. झाल्यावरती तर भरपूर ठिकाणी हा. बोलवतील आता तुला. हो, इलेक्शन मध्ये तर खूप शो असतात. मग तुझं मॅक्सिमम तू एका महिन्यामध्ये किती शो केलेत? मी पूर्ण 30 दिवस शो केलेत. पूर्ण 30 दिवस, दिवसाला एक शो? एक शो. पूर्ण 30 दिवस मंथली मी पूर्ण पॅक असते सीझन असल्यावरती. आणि जेव्हा सीझन नसेल तेव्हा मिनिमम मी 20 तरी शो करते. बाप, 20 शो करते. आणि एक दिवस पण असं मी अशी घरात नाही बसली, मला नाही आठवते. कारण की शूट वगैरे आता मी रिसेंटली 4 सॉन्ग शूट केले आहेत. आता ते येतील हळूहळू. आणि त्याच्यानंतर आता उद्या तर स्टार प्रवाहाचं येणार आहे. आणि अजून 4-5 सॉन्ग माझे पेंडिंग आहेत. ते आता मला एक 8 दिवस काहीतरी गॅप आहे, तर त्याच्यामध्ये ते मी कम्प्लिटली करून घेणार आहे. ओके. मग आता भरपूर गोष्टी आहेत म्हणजे तुझ्या आता खूप. सगळीकडे राधा पाटील आता सोशल मीडियावर. नाही, पण मी सांगेल लोकांना की आता जो काळ येईल तो नक्कीच राधा पाटीलचा असेल. आणि यानंतर काय पॉडकास्ट वगैरे प्लॅन आहे का तुझा कुणासोबत? नाही. म्हणजे मीच आहे तो एकमेव भाग्यवान मित्रांनो. नाही, पॉडकास्टसाठी खूप लोकांचे कॉन्टॅक्ट आले होते, पण मला हे असं भीती वाटायची की काय बोलायचं आपण, म्हणजे काय. आत्ता पण मी येताना की गाडीमध्ये मुलींना विचारत होते, अगं आपण काय बोलायचं, म्हणजे तिथे मी काय बोलू. मग ते बोलले, अगं दीदी तुला वाटेल ते बोल. तरी पण त्यांनी मला काय प्रश्न विचारणार, मी काय बोलू त्यांच्याशी, असं भीती वाटते. बरोबर. नाही, आता थोडीशी तुला आयडी तुझी भीती. थोडीशी चेक केली. हो का? हा, मग थोडीशी चेक केली. हा ठीक आहे म्हटलं, चला जाऊया. अरे मला शॉक आहे, मला स्टॉक केलं गेलंय राधाकडून. मग नाही बघितलं की आपल्या नक्की कोण घेणार आहे, कसं आहे काय. डीपी बघितलं, म्हटलं चांगला मुलगा आहे, चला. अरे बापरे, राधानी तारीफ करणं. हे लोक राधाची तारीफ करतात, राधा माझी तारीफ करतीये. राधा, आता हे सगळं आहे, गमती जमती फार आहेत. मग आता रिसेंट कोणता प्रोजेक्ट केलाय तू? आता रिसेंट कुठलं गाणं येतंय तुझं कोणासोबत, सेलिब्रिटी सोबत? वैभव चव्हाण सोबत माझं एक गाणं येतंय आता. अरे वा, आमचा वैभव. पण एवढं छान आहे ना तो, म्हणजे असं वाटलंच नव्हतं. खूप साधा आहे. खूप साधा आहे, खूप छान आहे. आणि आम्ही त्याला खूप चिडवत होतो, इरिना 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 करून. मी पण माईक घ्यायचे, इरिना आली. कारण की आमचं शॉर्ट असं आहे ना, त्याच्यामध्ये लोक शॉक होणार आहेत. पण हो का? खरंच शॉक होणार आहेत. कारण की मी बॅक कॅमेरा दाखवते, माझ्याकडे व्हिडिओ आहे. एवढा शॉक होणार आहे. आणि तो ना आम्हाला
ते आम्हाला शॉर्ट स्टार्ट केलं होतं तसं म्हणजे फीलच येत नव्हतं, अरे कसं करणार. इम्रान हाशमीचं गाणं लावलं होतं आम्ही आणि तेव्हा तो शॉर्ट आम्ही अच्छा, म्हणजे थोडंसं काय इंटिमेट गाणं आहे का ते? हो. असं म्हणता नाही ना, तो शॉर्ट असा हॉटनेसचा होता. सो आम्हाला तो फील येत नव्हता. मला खूप लाज वाटत होती आणि तो तर भाई त्याला काय लाज नाही वाटत. तो डायरेक्ट "ए राधा तू ये, आपण करूयात." हां, ठीक आहे करूयात. मग नंतरून मी सांगितलं त्या साऊंडवाल्याला, "इम्रान हाशमीचं गाणं लाव, मी करते." इम्रान हाशमीचं गाणं लावल्यानंतर आम्ही तो पूर्ण शॉर्ट केला आणि त्याच्यानंतर तो माझ्या पाया असं हात जोडत होता. अरे यार काय राधा, म्हटलं अरे फील मध्ये यायला पाहिजे ना, बरोबर लोकांना आहे. वाटलं पाहिजे अरे नॅचरल वाटलं पाहिजे एकदम हा ते. एकदम फील मध्ये शूट केलंय तुम्ही लोकांनी असं वाटलं पाहिजे, कारण की आपण काम करतोय ते 100% त्यांना देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. सो आपण पैसे घेतो ना त्यांच्याकडून, मग मग आता त्यांना तुझ्या जे ऑडियन्सला एक वेगळ्या टोनची राधा दिसणार आहे का त्यामधून? खूप वेगळ्या खूप, कारण एकदम की अशी सेन्शुअल हॉट राधा अशी. हॉट राधा, हा त्याच्यामध्ये आम्ही शॉर्टच असं एकदम वेगळा गेलाय. म्हणजे त्यात काय असं कपडे तुझे खूप रिव्हिलिंग आहेत किंवा शॉर्ट ड्रेस आहे असं काय आहे आम्ही का? साऊथ पॅटर्न मध्ये तो शूट केला आहे. अजून असं मीन्स मी अशी झोपली आहे आणि तो येतोय, ते सगळं अरे असं वा, शॉर्ट्स आहेत. फुल असं रोमॅन्टिक आहे एकदम. रोमॅन्टिक एकदम, म्हणजे एवढा आहे की पोरं म्हणतील राधानी हे पण केलं, हे तिच्याशी बोलायचंच नाही. पण आता तू तर सिंगल आहे म्हणते इतक्या दिवसांपासून, तू डेट पण नाही केलं म्हणते, एकदा कधी डेट केलंय शाळेत असताना. मग हे सगळं एवढं तुला जमलं कसं काय अभिनय डेट मी करायला? आधीही केलं नाहीये, म्हणजे मी एक सांगत होते की हा हा. स्कूल प्रेम, स्कूल टाइमचं प्रेम वगैरे हे असं जरासं वेगळं आणि छान असतं. ते अट्रॅक्शन टाईप असं हां, क्यूट. असं आपलं असतं ना, अरे मधली सुट्टी झाली तो बाहेर आला असेल, चला 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 खिचडी बघू खायला, वगैरे हे ते. त्याला बघा, असं असं ते एक वेगळं. आता पण नाही, आई बघेल लय मारेल. आई बोलेल काय बोलून आलीस. काय नाही काकू, असं बोलायचं असतं म्हणून बोलते, ते मनावर घेऊ नका. हा आई प्लीज. तर आता राधा, ह्या सगळ्या गडबडीमध्ये आता तू वैभव सोबत काम केलंय, बाकी सेलिब्रिटींसोबत करते आणि तू वेगवेगळे जॉनर आता ट्राय करतेय. तुझं फक्त लावणीसोबत तू स्टिक नाही राहते, तू गाण्यांमध्ये पण वेगळी हो. व्हरायटी आणतीये. आणि आता मूवी मध्ये पण. ओ, आता हे नवीन गोष्ट आहे बरं का, ह्या पॉडकास्ट मधून कळली आहे की तिची हो, मूवी येते. माझी तर movie मूवी मध्ये तू कशा टोन मध्ये दिसणार आहे आम्हाला, लाईक? ते अजून मला सांगता नाही येणार. म्हणजे मी लहान मुलगी दाखवली जाणार आहे आणि हिरोवरती माझं प्रेम असणार आहे आणि हिरो मी मराठा समाजाची असणार आहे. मीन्स थोडस असं वेगळं प्रेम आहे, म्हणजे आणि कास्टिझम तो वगैरे. कातोडी टाईप नाही का, एकदम खालची जात असते ओके, त्या ओके, टाईप मध्ये तो असणार आहे. आणि मी पंडित आपलं असतं ना, ब्राह्मणी, हा, म्हणजे थोडस तू वरच्या घराण्यातली आणि तो ब्राह्मण थोडासा मधली मी खालचा. असणार आहे. आणि मग ते सांगणार आहेत की माझं म्हणजे तो सांगणार आहे की राधावरती म्हणजे तेव्हा तिथं वेगळं नाव असणार माझं, की तिच्यावरती माझं प्रेम आहे. कळलं, म्हणजे मग जास्त स्टोरी. माझं पण प्रेम असणार आहे त्याच्यावरती आणि त्याचं पण माझ्यावरती प्रेम असणार आहे. बरोबर. मग पण माझ्या वडिलांना एक्सेप्ट नसणार आहे, कारण की आम्ही ब्राह्मण आहेत. हा, म्हणजे घर की स्टोरी जी हा, आहे तीच आहे ब्राह्मण बेसिकली आहेत. त्यात. हो, तर मग माझे पप्पा असं बोलतात त्याच्यामध्ये की मी पाण्यामध्ये थुंकतो, तू पी, तेव्हा आम्ही आमची मुलगी तुझ्याकडे देऊ, अशा टाईपमध्ये थोडंसं आहे ते. छान आहे. आणि हे सुंदर असं म्हणजे घराघरची कहाणी आहे की Love प्रेमात story. पडलेले हा. दोन मुलांची कहाणी. दोन मुलांची कहाणी. हा, ओके, म्हणजे वेगवेगळे अंदाज आहेत. हो. आता मूवीज ज्या वेळेस तू चालू करते, भविष्यामध्ये सपोज तुला एखाद्या मूवीची अपॉर्च्युनिटी आली आणि तिथं तुला एकदम बोल्ड कॅरेक्टर मिळतंय, पण मूवीचा दर्जा पण तेवढा हाय की लाईक खूप मोठ्या स्केलची मूवी आहे आणि त्यामध्ये तुला लीडला घेतलंय, तुला एखादा इंटिमेट सीन त्यांनी करायला दिला, तर तू कॉन्फिडेंट असशील का मग मूवीमध्ये असणार, इंटिमेट कारण सीन की करायला? तेवढ्या लेवलचा तो पण मूवी असणार आहे ना. बरोबर. मग जर त्याच्या करू शकते, असं काय नाही की मी लाजेल किंवा काय. त्याच्यामधून माझं नाव पण होणार आहे आणि म्हणजे पब्लिकला काहीतरी वेगळं दिसणार आहे आणि त्या लेवलची ती मूवी पण पाहिजे. पण जर ती मूवी त्या लेवलची असेल तरच करू शकते, नाही तर नाही. मग जे कोणी दिग्दर्शक प्रोड्युसर
वगैरे जे कोणी आम्हाला फॉलो करता आणि हा चॅनल पाहतात, हा पॉडकास्ट पाहताय, तर अशी छान अशी कुठली तरी स्क्रिप्ट आणा आता तुम्ही छान राधाकडे, गोड अशी. म्हणजे तुमचाही पिक्चर सुपरहिट होईल राधाच्या हो. फॅन्स कडून एकदम. तर आता राधा, तू मूवी करतीये, तू गाणी करतीये, मग कधी असं वाटलं नाही का तुला एखाद्या शो मध्ये कुणीतरी घ्यावं? जसं वैभवचं नाव घेतलं, वैभव बिग बॉस मराठीमध्ये होता, तर मग असं कधी वाटलं नाही तुला सुद्धा कुणी बिग बॉसला वगैरे इन्व्हाइट करावं? दिसेल लवकरच लोकांना मी कुठे असणार आहे आता. अच्छा. सांगायचं नाही मला. ही कुठेतरी Surprise हिंट आहे आहे. का? सरप्राईज आहे का ऑडियन्स सरप्राईज साठी आहे. काय? हा, ओके. सरप्राईज आहे लोकांसाठी. काहीतरी असं मोठ्या पडद्यावरती मिळणार आहे. आणि मला हे लिंक नव्हतं करायचं, बट फक्त एवढंच लिंक करते की मी मोठ्या पडद्यावरती येणार आहे असं. कुठेतरी ही हिंट आहे बिग बॉस किंवा दुसऱ्या कुठल्या तरी शो मध्ये किंवा राधा दुसऱ्या आपल्याला तरी दिसतीये हो. लवकरच. लवकरच. म्हणजे फॅन्सनी आता फक्त एक्साइटमेंट ठेवा, हा. स्टे ट्यून्ड हो. राधाची अनाउन्समेंट येईपर्यंत. कारण की असं वाटतं मला की पब्लिकसाठी आपण शो 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 हेच नको आहे. काहीतरी वेगळं पण पाहिजे. आणि सॉन्ग हे पण नको आहे. बरोबर आहे. काहीतरी असं छान वेगळं पण पाहिजे की लोकांना असं वाटलं पाहिजे की राधा इथपर्यंत गेली आहे असं वाटलं पाहिजे लोकांना. आणि ते मी लवकरच लोकांपर्यंत दाखवणार आहे. खूप गोष्टी मी लपवून ठेवल्या आहेत, त्या लवकरच बाहेर काढेल. अरे बापरे, हा कुठेतरी समजणे आले को इशारा काफी असा विषय आहे. हो. दादा, आता तुला चहा आवडतो का कॉफी? कॉफी. अच्छा, म्हणजे आपण आहे कॉफीवाले आहे हा. आपण. चाय म्हणजे कधीतरी घरी असली ना की चहा चपाती, चहा बटर टोस्ट असं. चहा चपाती जास्त. चहा पण माझं एक वेगळं आहे की मी चहामध्ये तूप टाकते आणि ती चपाती जेव्हा चहामध्ये बुडवते तेव्हा त्या चपातीला पूर्ण तूप लागतं, अशी माझी थिंकिंग आहे आणि मी ते खाते. बघा, म्हणजे राधाला ज्याला कुणाला प्रपोज करायचंय त्याच्यासाठी आम्ही ह्या टिप्स देतोय राधाला, कसं तुम्ही दाखवू शकता स्वीट जेस्चर्स. चहामध्ये तूप आणि एक चपाती गरम तुझा गरम. नवरा चांगला शेफ असला पाहिजे का, लाईक तुला नाही, मी चांगलं बनवून? खूप गोड खूप छान जेवण बनवते मी. मग त्यांनी बनवलं तर नाही चालणार? चालेल, पण मी नाही ना त्याला काम सांगणार. अरे बापरे. बापरे, त्याला कसं काम सांगणार. आणि मी बेसिकली माझ्या मुलींना पण मी काहीच काम सांगत नाही. सगळं म्हणजे आता खूप थकून आलोय, तर मुली फ्रेश होऊस तोपर्यंत वरण भात खिचडी 2 मिनिटात, म्हणजे असं 5 मिनिटात पटकन मी बनवून त्यांच्या हातामध्ये देते. असं नाही की मॅडम आहे तर मी बसणार आणि मुली जेवण बनवणार, असं नाही. कधी कधी आम्हाला शोवरून लेट झाल्यानंतर मग हॉटेल वगैरे सगळे बंद असतात. मग आता कुठं जेवणार मुली, असं टेन्शन असतं. तर मी डायरेक्टली घरी जाणार आणि जेवण बनवणार, पटकन मुलींना जेवायला देणार. म्हणजे 1 मिनटं पण मी बसत सुद्धा नाही, फक्त हात धुणार आणि लगेच जेवण बनवायला लागणार की चला जेवण बनवायचं आहे, मुलींना जेवायचं आहे, खूप भूक लाग. पण मला सर्वांचीच अशी काळजी असते. माझा ड्रायव्हर असो, माझा बाउन्सर असो, म्हणजे असं एक असतंच माझं, अरे जेवला असेल का नसेल, थांबा चला थोडंसं डब्बाच घेऊन जाते घरातून, असं मला नेहमी अशी काळजी लागतेच. आणि जर कुठला मुलगा आलाय मला वॅनिटीपाशी बोलतोय, मॅडम मी खूप लांबून आले तुमचा शो बघायला, मग तो घरी पोचलोय का नाही हे पण कधी कधी डोक्यात येतं. तो पोचला असेल का गं, तो खूप लांबून आलाय सिद्धी, तो पोचला असेल का, असं असतं माझं. आता राधा, मी तुझ्या समोर बसलोय, आता सपोज मी तुझा कोणीतरी फॅन आहे आणि जो तुला डेटवरती घेऊन आलाय बाहेर कॉफी डेटला वगैरे, तर तू त्याच्यासोबत कसं बोलशील? म्हणजे जर का दाखवायचंच झालं आपल्याला एक छोटंसं, तर पहिला लाज वाटेल लय. नवीन कोणाला तरी भेटणार आहे तर लाजणार. आणि त्यांनी विचारलं काय खायचंय तर काहीच नको हेच बोलणार. लाज वाटणार नवीन. नंतर मला हे घेऊन खायला मला भूक लागली. मग ऑर्डर की जाये लेके आ. मग ऑर्डर. नवीन लाज वाटणार थोडीशी. कारण की मला आहे ना खूप असं म्हणजे नवीन माणसांसमोर जाऊन डायरेक्टली बोलायला अजून पण नाही येत. थोडस भीती वाटते. भीती नाही वाटत, रिस्पेक्ट करतो आपण त्या गोष्टींचं. म्हणजे कोणतरी मोठे लोक आहेत त्यांच्यासमोर आपण कसं बोलणार, एक रिस्पेक्ट असते ना कोणाची पण. तर मी रिस्पेक्ट करते प्रत्येक माणसांची. कोण पण समोर आलं तर मी इनडायरेक्टली नाही बोलत त्यांच्यासोबत. पहिला माझे मॅनेजर, अँकर वगैरे हे लोक बोलल्यानंतर मग ते मला सांगतात की मॅडम त्यांचा हा प्रॉब्लेम आहे. मग मी बोलणार की
नाही काय नाही होणार, तुम्हाला पाहिजे तसा शो होईल. एवढेच 2 शब्द संपले. मग आतापर्यंतचा तुझा सगळ्यात मोठा शो कोणता होता? दहीहंडीचाच बोलता येईल, कारण की पहिल्यांदा मीडिया आलती ना माझी तिथे. पहिल्यांदा असं माझं नाव खूप असं मीडियामध्ये चर्चेत म्हणजे आलं किती होतं. हजार लोकांचा शो तू मॅक्सिमम केलाय असा की तसं भरपूरच? शो हां. खूप मोठा बोलायला गेलं तर माझा इथे झाला होता, लातूर साईडलाच आय थिंक झाला होता. खूप पब्लिक होती, 100 बाउन्सर सुद्धा कमी पडले होते. 100 बाउन्सर 100 कमी पडले? हा माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा, मी मेन्शन बॅक पण दिलेत, लोकांना कळलं असेल ते. साड्यांवरती पण त्यांचे पाय, ॲक्च्युली ते बाउन्सर नीट होते का नव्हते हे पण माहीत नाही मला, कारण की साडीवरती पाय, माझी पिन पण साडीची पूर्ण निघाली होती बापरे. आणि खूप भीती वाटते. आणि रस्ता पेटला माझा शो होता एक, यात्रा होती आय थिंक त्यांची. आणि संध्याकाळच्या टायमाला माझा शो वगैरे झाला आणि मी तिकडनं निघताना, म्हणजे मुलं बोले की फोटो काढायचा आहे, तर आपलं असतं ना, हो ठीक आहे 5-10 मिनटं मी फोटो एकच एंट्री होती माझी. आणि एक एंट्री झाली आणि मी पायऱ्यांच्या इथे उतरली, तर त्यांना कळलं की राधा चालली आहे, तर ते तिकडनं पळत इथे आले. मी परत हाय अशी मागे आली की नको, पोरं सगळे पुढं आलेत. परत मी खाली उतरली, अक्षरशः माझा पदर एका मुलाने खेचला. बापरे. म्हणजे त्यांनी चुकून खेचलाय की असंच खेचलाय माहीत नाही, पण त्यांनी पदर वगैरे खेचला. केस वगैरे नाही का माझे असे पुढं मागे होते, तर कोणाचा पण हात लागत होता. आणि मी ते सगळं माझं मी सेफ्टीनी पटकन आले, गाडीमध्ये बसले. खूप भीती वाटलेली. अजून एक म्हणजे तरी 25-30 हजार लोक आली असतील तुझ्या शोला? भरपूर पब्लिक असते, भरपूर असते. असं मी काय मोजले नाहीयेत, पण तरी अंदाजे सांगायचं झालं तर असं ग्राउंड तर तुला भरलेलं दिसतं. ग्राउंड पूर्ण भरलेला असतो, मग त्याच्यावरनं तर असतील तेवढे लोक. आणि धाराशिवमध्ये मी आता एक रिसेंटली ओपनिंगला गेली होती, बिर्याणी ओपनिंगच्या. ओके. आणि ना अशी लाईटिंग, पब्लिकमध्ये लाईट लावले होते, स्टँडचे लाईट लावले होते. आणि ना पब्लिकला मी नव्हती दिसत म्हणून ती लाईट उचलून ती लाईट उचलली आणि पाठीमागे पब्लिकमध्ये फेकली. मी ती बघून बापरे, पोरं काही करू शकतात इथली. आणि ना स्पार्कल लावले होते असे, आणि त्यांनी ना ते स्पार्कल उचलले आणि एकमेकांच्या अंगावरती लावत होते पब्लिकमध्ये. पब्लिकमध्ये सुरू झालंय? पोरं पब्लिकमध्ये एकमेकांच्या. आणि मी एवढी घाबरली ना, म्हणजे काय. आणि मी ना डान्सला पुढे गेली, राधा राधा करत होते, तर मी पुढे गेली डान्सला. परत तो स्पार्कल जो राधा राधा करते त्याच्या तोंडावरती, मी परत आहे अशी मागे, म्हणजे मी डान्सच केला नाही. मग त्याच्यानंतर ना त्यांचं किचन होतं, नवीन ओपनिंग झालं होतं, त्यांचं किचन होतं तिथे. मी पाया वगैरे पडली आणि मग त्यांचा पत्रा वगैरे असं साईडनी होता, त्याच्यावरती मुलं चढली होती पत्र्यावरती, आणि पत्र्यावरती उड्या मारत होती. अक्षरशः चूल होती अशी मोठी, त्या चुलीच्या पाठीमागे मला थांबवलं होतं की मी सांगतो सगळ्यांना की राधा गेली आहे, पण तुम्ही इथेच बसा. आणि आम्ही इथेच बसलो. मुलं काय ऐकतायत का? बॅक साईडच्या दरवाजाने आम्ही जेव्हा बाहेर जात होतो, तिथे पण मुलं गाडीमध्ये बसली तरी गाडीला मारत होते. पण ती सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा एवढी डेंजर होती की चुलीत मी लपली आहे, तरी पण पोरं ऐकत नाहीत. नाही फोटो, अरे डान्स बघा ना तुम्ही, नाही फोटोच. असं अक्षरशः मला पेमेंट केलं त्यांनी, डान्स पण करू दिलं नाही. ते स्वतःच बोलले, मॅडम तुम्ही जावं. आमचं हाय ते तुटल पहिल्याच दिवशी. मॅडम तुम्ही जावा. मग मी निघाले तिकडनं. असं बापरे, खूप डेंजर. हिलेरियस किस्से आहेत एकदमच. खूपच. नाही, नक्की भारी आहेत किस्से. आता राधा, किस्से तर अनेक आहेत तुझ्याकडे सांगायला, आपल्याला एक एपिसोड कमी पडेल म्हणजे बोलायला. तसं आता तू ज्यावेळेस मोठ्या शो मध्ये जाशील त्याच्यानंतर फक्त लक्षात ठेव, परत आपल्याला भेटून नवीन करायचा एक एपिसोड, तिथल्या गमती जमती, मग सगळं तो इंटरेस्टिंग टॉपिक होईल आपल्याला. मग आता इथं आपण एवढा वेळ ज्या गप्पा मारल्या, तर मला असं वाटलं की म्हणजे कुठेतरी राधा पाटील ही तिच्या चाहत्यांच्या मनात तर आहेच, पण जे लोक तिला हिट करतात, मे बी दुसऱ्या एका मुलीमुळे तिच्या जे काही डान्स ते बदनाम झालेलं आहे, तर त्याच्यामुळे तुला कलाकार म्हणून अजून ते एक्सेप्ट करत नाही सोसायटीमध्ये. तर आता मे बी ह्या पॉडकास्ट नंतर त्या लोकांचाही व्ह्यू बदलेल, की त्यांनाही समजेल की बाबा एखादी मुलगी जर का असं काही परफॉर्म करते
तर तो तिचं उदरनिर्वाहाचं साधन आहे किंवा ते तिची आवड आहे. हम्म. त्यातून असं नाही आहे की ती हे करते म्हणजे ती कुठंतरी अश्लील गोष्टींमध्ये इन्वॉल्ड आहे किंवा काहीतरी काळा बाजार चालू आहे याच्यामधून. तर ती कुठंतरी मानसिकता बदलली गेली पाहिजे असं तुला वाटतंय का? मला 2 शब्द फक्त ह्यावरती बोलावं असं वाटेल, की नावं ठेवण्यापेक्षा तुम्ही समोर येऊन माझा शो बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय, की राधा चांगली आहे की वाईट आहे? तुम्ही एकदा फक्त माझ्या शोमध्ये या, स्टार्ट टू एंड माझा शो बघा आणि त्याच्यानंतर मला तुम्ही स्वतःहून कमेंट करून सांगा, की राधा शो चांगला होता की वाईट होता. बस. अच्छा. मग आता ही जी गोष्ट आहे पण, तर याच्यात तुला काय वाटतं की तुम्ही बदलायची गरज आहे का लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे? ऑब्व्हियसली आम्हालाच बदलायची गरज आहे. कारण की हा जे महाराष्ट्रामध्ये जे काही घाण केली आहे ते आमच्या मुलींकडनंच झाली आहे ना. मग आम्ही बदलणार त्या गोष्टींना आणि बदलून राहणार. असं म्हणजे प्रत्येकाच्या घरातले आई वडील असतात हम्म. की ते लोक बघायला येतात, त्यांची मुलं असतात, ते समोर नाचत असतात. बरोबर. ठीक आहे. मग माझी थिंकिंग अशी आहे की त्यांचे आई वडील तिथं बघतायत हा मुलगा इथे नाचतोय, तर आपण छान डान्स केल्यानंतर त्याच्या आईला पण आवडणार आहे आणि त्या मुलाला पण आवडणारच आहे. बरोबर आहे. म्हणून मला असं वाटतं की मुलींनी चेंज व्हायला पाहिजे थोडंसं. करा तुम्हाला जे करायचं ते करा, पण घाणेरडं करू नका फक्त. कारण तुमची पण आई बघतेच ना तुमचा डान्स, बरोबर आहे. तुमची फॅमिली बघते. आणि असं असतं बाहेरच्यांपेक्षा आपली फॅमिली आपल्याला जास्त नावं ठेवत असते. हे एक आहे की काय करते राधा, अशी डान्स करते तुझ्या तसं. नातेवाईकांकडनं तुला काही वाईट अनुभव आलेत का असे? हो, खूप खूप. आधी आमच्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे असं आम्ही खूप अशी गरीब परिस्थिती होती आमची. म्हणजे आम्ही 4 बहिणी आणि पप्पा कामाला जाणार, आई पण MIDCत कामाला जाणार आणि 4 बहिणी तर तिघींचं शिक्षण, परत मोठे ताईचं MCOM कंप्लीट झालं आहे. सो तिच्यासाठी इकडनं लोन वगैरे घेणं, तिला शिकवणं. पण माझ्या आईवडिलांनी जेवढं पाहिजे तेवढं शिकवलं मुलींना. असं नाही की पैसे नाही आहेत, तू शिकू नकोस किंवा काय. खूप शिकवलं त्यांना, जिथपर्यंत शिकायचं तिथपर्यंत. आता 3ऱ्या ताईचं माझं लग्न झालं आहे, अजूनही शिकते ती. काय माहिती शिकायला केवढं आवडतं, अजूनही शिकते. पण मम्मी पप्पांनी खूप शिकवलं लोकांना, लोन काढून इथून तिथून शिकवलं. पण त्यांची पण थिंकिंग अशी होती आईची माझ्या, की मी स्टोववरती जेवण बनवलं आहे आधी तुम्ही नसताना, तर ती परिस्थिती तुमच्यावरती नाही आली पाहिजे. म्हणून त्यांनी आम्हाला खूप शिकवलं वगैरे. माझी 12वी झाल्यानंतर पण आईने मला म्हणजे काय आहे डान्स वगैरे नको करू, शिकल्यानंतरच कमवता येतं. पण मला आता असं वाटतं शिक्षणापेक्षा बिझनेस करावा माणसांनी स्वतःचा. भले ते 10 पैशांमध्ये असला तरी पण 10 पैशांचे 20 पैसे कसं करायचं हे डोकं पाहिजे माणसांना, असं मला वाटतं. शिक्षण एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. कारण की 10 पैसे जर आपण घरातून घेतोय त्याचे 20 पैसे कसं करायचे हे आपल्याला माहिती पाहिजे. राईट. हे मला वाटतं. आणि शिक्षणावरनं तर मला खूप बोललं गेलं आहे घरामध्ये की ती शिकली नाही आहे, ह्या बहिणी शिकल्या आहेत, असं तसं. मग तू सगळ्यात लहान आहे का घरात? सर्वात लहान आहे. सगळ्यात तिघींचंही लाडकी लग्न. पण असशील ना घरात? हा, लाडकी पण, मार पण लई खाल्लाय. माझ्या पप्पांची खूप मी लाडकी आहे. आणि माझ्या म्हणजे पप्पांना कधी काय म्हणजे काय झालंच, म्हणजे कोणी काय बोलूच शकत नाही असं माझं हे. माझ्या पप्पांना कोणी काय बोलायचं नाही, कोणीच नाही बोलायचं, असं एक माझं आहे आईला आणि वडिलांना. ते तुझे ट्रिगर पॉइंट आहेत थोडक्यात. कोणी बोललं तर मग तू समोर त्याचा फडशाच हां पाडणार. हां. आणि फॅमिलीमध्ये मला खूप नावं ठेवली गेली आहेत की ती नाचते, तिला काय आहे, तिला कळतं का आपण. कारण की मी प्रॉपर माझं आडनाव पाटीलच आहे आणि माझ्या आजोबा वगैरे ह्यांचं खूप नाव आहे आमच्या गावामध्ये. आणि मग त्याच्यावरनं खूप बोललं गेलं आहे की ती नाचते, तिला चांगलं वाटतं का. माझ्या काकांनी वगैरे मला खूप मारलं पण या गोष्टीवरनं की तू नाचू नकोस हे ते. पण आता ते स्वतः म्हणतात की तुझं शो कुठे, आम्ही येणार आहेत बघायला. म्हणजे जे लोक तुला आधी हेट करायचे ते आता तुझे फॅन झाले. हां, की
मामा वगैरे सगळे मला बोलायचे की म्हणजे ते माझ्याशी बोलत सुद्धा नव्हते. मी घरात आहे की नाही त्यांना काही मतलब नव्हता त्या गोष्टींचा, की राधा आहे का, राधा काय करते वगैरे, असं काही त्यांना संबंधच नव्हता त्या गोष्टींवरनं. पण आता राधा आली आहे तर पूर्ण फॅमिली घरामध्ये की राधा आली आहे, राधा आली आहे, चला भेटायला जाऊ. कारण की मीच ते चेंज केलं आहे आणि मला असं वाटतं की सर्वांनी ना, कोणासाठी पण नाही पण आईवडिलांसाठी एवढं करा ना, देव तुम्हाला काहीच कमी करणार नाही. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं तुझं ऐकल्यानंतर की एक वाक्य आहे फेमस वामनराव पैंचं, की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हो. म्हणजे तुम्हीच तुमचं जीवन कसं करायचं पुढं ते डिझाईन करू हां, शकताय. ते आपल्यावरती आहे. देवाने आपल्याला जन्म दिलाय, पण त्याचं पुढे आपल्याला काय करायचं हे आपल्यावरती आहे. म्हणून मला असं वाटतं की बाहेर देवाला तुम्ही जर हात जोडून बोलताय की तू हे नाही दिलंय, ते नाही दिलंय, मी पाया पडून, पण तुम्ही घरामधल्या लक्ष्मीला जर तुम्ही नाराज करता आहात तर तुम्हाला देव पण नाही देणार ना. म्हणून मी माझ्या आईवडिलांसाठी एवढं केलं आहे ना, आणि मी अजून करेल. अजून मला असं वाटतं की मी काहीच केलं नाही आहे. मग तुझं काय स्वप्न आहे, की तुला माझं स्वप्न मर्सिडीज घ्यायची का तुला स्वतःचं घर घ्यायचंय? काय नक्की स्वप्न आहे तुझं? गाड्यांमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. फक्त मला हेच वाटतं की मी माझ्या आईला छान ठेवावं, तिला जे पाहिजे ते द्यावं मम्मी पप्पांना, आणि माझं लग्न इन फ्युचर कुठल्याही मुलासोबत झालं तरी पण मी त्याला हेच सांगणार आहे की तू जर माझ्या आईवडिलांना पण सांभाळत असशील तर मी तुझ्याशी लग्न करेन, वा, असं. खूप गोड आहे ही गोष्ट. हां, जर आईवडिलांना तू सांभाळशील तर मी लग्न करेल. पैशाशी काही घेणं देणं नाही, फक्त केअरिंग. पैसे तर तू भरपूर कमावलेत. म्हणजे आतापर्यंत तुझं मला वाटतंय की एवढ्या सेव्हिंग्स आहेत की तू पुण्यामध्ये सुद्धा एक चांगलं स्वतःचं घर घेऊ शकते. हो, घेऊ शकते, पण मला असं वाटतं की फक्त नवरा जो भेटेल तो असा भेटला पाहिजे की आईला असं वाटलं नाही पाहिजे की मला मुलगा नाही आहे, हां, फक्त मुलीच आहेत असं. आणि माझे मोठे जिजू आहेत तसे की मुलासारखं राहतात तिच्यासोबत, तिला कुठेही घेऊन जाणं, हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं, किंवा माझं मी कुठे, मी काय आहे, मी कशी राहतीये, हे सगळं त्यांचं लक्ष माझ्यावरती असतं एक भाऊ म्हणून. म्हणून ते पण मला छान वाटतं असं. मग आता एवढं सगळं ज्यावेळेस तुझ्यासोबत घडलं, तर सुरुवातीची जी राधा आहे एकदम लहानपणीची आणि आत्ताची राधा, तर ते कसं वाटतं? म्हणजे ज्यावेळेस तू मागं बघती तर सुरुवातीच्या राधाला आत्ताची राधा अशी होईल असं कधी वाटलं होतं का? कधीच नव्हतं वाटलं. आधी एवढा टाईम होता ना की लोक म्हणायची जा तुझ्या घरी, किती वेळ झालं बसली, जा तुझ्या घरी. आत्ता हे चेंज झालं की टाईमच नाही आहे. म्हणजे घरातल्यांसोबत पण रोज 5-10 मिनटं फक्त बोलणं होतं बास. त्याच्यानंतर शो करणं काय, पप्पांचा एक कॉल येणार कुठे शोमध्ये, जेवली का वगैरे, हे ते झाल्यानंतर फोन ठेवणं, मग ताईच्या मुलीला व्हिडिओ कॉल करणं, ताईच्या मुलाला व्हिडिओ कॉल करणं, त्यांच्याशी 2 मिनटं बोलणं, बस हाच असं दिवस चाललेत. आणि आधीचे दिवस खूप छान होते. म्हणजे लहानपणीचे दिवस सर्वांचेच चांगले असतात. खेळायला जाणं, दिवस पूर्ण त्या खेळण्यात निघून जाणं. आणि आता असं की दिवसच उरत नाही आहे. पूर्ण डान्स शो करून उठली की 4 वाजतात, आंघोळ वगैरे करून झाले की 5:30 वाजतात, 7ला तर शो चालू करायचा आहे, लगेच व्हॅनिटी व्हॅनमध्ये जायचं, शो चालू करायचं, पॅकअप झाल्यानंतर मुलींशी थोडंसं गप्पा वगैरे मारणं, 2-3 वाजतात तेव्हाच जेवण वगैरे झाल्यानंतर परत झोपणार, परत तोच रुटीन स्टार्ट असं आहे. खूप सुंदर रुटीन आहे. म्हणजे तुझं एकदम सिम्पल लाईफ आहे. सिम्पल आहे, एकदम एकदम सिम्पल. असं हार्ड मध्ये काय नाही आहे, सिम्पल राहावं. वा, मला असं वाटतंय म्हणजे एकूण तर की जी एक गोष्ट होती की तुला कलाकारपेक्षा थोडंसं वेगळ्या नजरेने लोकांचं बघायचं, तो दृष्टिकोन आपण बदलला. त्यानंतर ज्या लोकांना माहीत नव्हतं राधाला काय आवडतं, कोणत्या गोष्टीने राधा खुश होती, तिच्यासाठी कोण इम्पॉर्टंट आहे, ती सिंगल आहे का नाही आहे, ती कोणाला डेट करते, ह्या सगळ्या गोष्टींची आपण उत्तरं दिलेली आहेत. तर आता ह्या पॉडकास्टनंतर मला ऑडियन्सला, तुझ्या फॅन्सला हेच सांगायचं की तुम्ही आता आम्हाला कमेंट करून सांगा, राधाला आम्ही पुढं बोलवून आता काय काय अजून वेगळ्या गमतीदार गोष्टी उचलूया. म्हणजे पुढच्या पॉडकास्टमध्ये ज्यावेळेस राधा माझ्यासोबत असेल
एका वेगळ्या लेवलवरती गेलेली असेल ती हो. तोपर्यंत. येस. मूवी आणि बरंच काही आहे जे मला माहिती आहे, मी सांगू नाही शकत तुम्हाला. हां. तर Surprise आहे ना त्याच्यानंतर ते. सरप्राईज आहे, तर आमचं सिक्रेट आहे, म्हणजे ते आम्ही सांगू नाही शकत तुम्हाला. त्याच्यानंतर ना आम्ही तिचा पॉडकास्ट घेणार आहोत परत, आणि मग त्यात काय गमती जमती तुम्हाला ऐकायच्यात तेही याच एपिसोडला कमेंट करा. राधा सुद्धा त्याला रिप्लाय देईलच तुम्हाला, त्यामुळे नक्की तुम्ही करा. राधा, तुला काय तुझ्या चाहत्यांना मेसेज द्यायचा आहे का आज या पॉडकास्टमधून? असंच खूप जास्त प्रेम करा, शो बघायला व्यवस्थित या, शो वगैरे बघा, आणि तुम्हाला काही नवीन माझ्याकडून हवं असेल तर नक्की मेसेज करून कमेंट करून सांगा. आणि पॉडकास्ट बघायला पण लाव, म्हणजे ते बघतील तर. पॉडकास्ट तर ते बघणारच, मी दिसणार बघणारच ते. आपण पॉडकास्ट पूर्ण एंडपर्यंत बघा, आणि जर मी काय चुकले असेल तर जरा कमेंट करून नाही पण मेसेज करून सांगा की राधा तू इथे चुकलीस म्हणून. नक्कीच. थँक्यू राधा, तू आली वेळात वेळ काढून. आणि आपलं बऱ्याच दिवस चाललं होतं नियोजन, हो. पण फायनली आता आपण तो शूट केलेला आहे. तर नक्कीच आम्हाला छान वाटलं तुला भेटून. मला थँक्यू पण सो मच छान माझ्या वाटलं. टीमकडून तुला, की तू गप्पा कट्टावर आली आणि आपण छान अशी चर्चा केली. हो.